boy of Mira Bhayandar, having a lot of expectation from citizen of Mira Bhayandar. मॅग्निफिसंट काम अँड कूल क्रिकेटर. त्याची बॅट बोलते, तोंड नाही बोलत कधी. हे मी पाहिलं आहे मुलाचं. बॅट अँड पॅटच्या मध्ये एलिव्हेट करत असताना पावा प्लेमध्ये कसा फटका खेळावा, उत्तम शॉट. कॉमेंट्री बॉक्सला ही सलामी चांगल्या समालोचनासाठी. थँक्यू. वॉट अ फंटॅस्टिक स्टार्ट असा आपण उल्लेख केला की तो बोलतो कमी पण खेळतो जास्त आणि तेच पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार. ब्युटिफुल मिडलिंग. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र कॉपी बुक स्टाईल. कारण उत्तर माझं अत्यंत आवडतं गाव आहे, सगळ्यांचंच आपलं आवडतं गाव आहे. उत्तरनी प्रचंड गुणवत्ता दिलेली आहे स्पोर्ट्स सेक्शनमध्ये, कला सेक्शनमध्ये, क्रीडा सेक्शनमध्ये. सच अ ब्युटिफुल विलेज. आणि ही मुलं स्टॅमिना, हाय स्टॅमिना प्लेयर्स आहेत. मोरिया असो किंवा मॅकमिलन असो, रॅनियल असो. वाय? कारण बीचवर खेळतात, समुद्रावर खेळतात. वेस्ट इंडिजचे खेळाडू का हाय स्टॅमिना असतात? कारण ते समुद्रावर खेळतात. तर नैसर्गिक चांगलं ऑक्सिजन, नैसर्गिक देणगी मनीष त्यांना मिळाली. आणि मेहनत आहे. असं नाही की मासेमारी करून ते आपलं क्रिकेटचं प्रेम जपतात आणि एकदा का ते समुद्रात गेले 3-3, 4-4 दिवस त्यांना थांबावं लागतं आणि मग त्यानंतर ते खेळाची ॲडजस्टमेंट करत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी तोच खेळाडू त्या संघात पाहायला मिळणार नाही. कारण काम आणि खेळ याचं ॲडजस्टमेंट करायला लागतं. प्रश्नच नाही. मॅकमिलन सच अ ब्युटिफुल प्लेयर. राईमध्ये मला आठवतं आहे काय राईमध्ये चांगली बॅटिंग केली. मात्र मला नायगावची बॅटिंग त्याला जास्त आवडली होती. तसंच कौसा इंटरनॅशनल स्टेडियमची सुद्धा. बॅट अँड पॅटच्या मध्ये गुड इम्प्रुव्हायझेशन. काय परिवर्तनाची ताकद आहे या मुलामध्ये. पाहिलं की आपल्या मिडल आणि लेग स्टंपर चेंडू येते. कंट्रोल. क्रिकेटमधला जो दुसरा सी आहे, पहिला शब्द आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. दुसरा सीचा अर्थ आहे कंट्रोल, बॉटम हँडचा कंट्रोल. परिपक्व मॅच्युअर्ड प्लेअर दाखवला आहे शॉटच्या माध्यमातून. सुंदर कंट्रोल दाखवत असताना हे हळूहळू येतो तुमच्याकडे. जसं तुम्ही शिकत जाता तसं परिपक्वपणा तुमच्या आयुष्यात येतो. राऊंड द विकेट पुढचा चेंडू घेऊन या वेळेला मात्र थांबले नाही, तो कंट्रोल सोडला. पाहिलं की मागचा चेंडू डॉट गेलाय. बॅटचा फेस ओपन करत असताना स्क्रीनच्या समोर फटका पाहत असताना मॅकमिलन शॉट. थँक्यू. फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग बाय मॅकमिलन गोविन. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच सुरुवात त्यांनी केली होती आणि आता सुद्धा तशाच दर्जाचा खेळ जो अ श्रेणीचा नेहमी राहिलेला आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज कसं करायचं ते मॅकमिलन गोविनकडून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार, पुढचा बॉल डॉट. कुठलीच घाई गडबड नाही केली धाव घेण्याची, पण त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कनेक्शन झालं आणि बॉलवर 6 धावांचा रबर स्टॅम्प. 2 षटकाचा खेळ, 2 षटकारांच्या सोबतीने स्कोर आहे 12. Magnificent batting. This is a pride, privilege, honor for me giving commentary for Macmillan Govin, for Uttan. Such a beautiful team. Pure उत्तनची टीम त्यांनी कौसा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये उतरली होती. सेमीफायनलपर्यंत त्यांनी संघाला आणलं होतं. सच अ ब्युटिफुल टीम. मात्र मॅकमिलन 2 षटकाराच्या माध्यमातून, विसरू नका पहिल्या सामन्यात याच खेळाडूंनी 15 चेंडूमध्ये 35 धावा सोनमने केल्या, बरोबर ना? आणि 4 षटकार आणि 2 चौकार सुद्धा बनले. थँक्यू सोनम. दिस इज द स्टॅट्स विच यू गेट वेन यू गेट गुड स्कोर. अशा माहिती खूप आवश्यक आहे. आज मॅकमिलन आजच्या दिवसामध्ये, आज त्याचा दिवस आहे आणि तो दिवस या ठिकाणी मीरा भाईंदरच्या आपल्या मातृभूमीमध्ये गाजवत असताना, दाखवत असताना, परफॉर्मन्स देत असताना, टॅलेंट देत असताना, पोटेन्शियल देत असताना. डाव्या बाजूला व्यासपीठ बघताय आमच्या महिला आघाडीचे भरपूर कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना काहीतरी सामना त्या ठिकाणी थांबला आहे. पंच काहीतरी त्यांच्याशी बोलत आहेत. चांगली कामगिरी आज पंचांच्या माध्यमातून. सादिक राजापूरकर, व्हेरी गुड फ्रेंड, मॅग्निफिसंट प्लेअर फ्रॉम सांताक्रूज, स्टार्टेड द करिअर इन कोथवाडी. अतिशय चांगला परफॉर्मन्स सादिकनी सातत्याने दिले. वर्षानुवर्ष आज अंपायर म्हणून काम करतायत. त्याच्यानंतर उमेश, गुड जॉब. महेंद्र, गुड जॉब. त्याच्यानंतर अमर साठे, आमचे गुड जॉब. दर्शन, आमचे मॅच रेफरी, गुड जॉब. कीप इट अप. कारण डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन हा सगळा ज्युरिस्डिक्शन त्यांच्याकडे आहे आणि ते त्या पद्धतीने अतिशय चांगली पंचांची भूमिका पार. इट इज अ टीम गेम. कारण तुम्ही बघताय एका बाजूला ऑर्गनाइज बाय प्रताप सरनाईक फाउंडेशनचे पूर्ण एक्झिक्युटिव्ह कमिटी, वर्किंग कमिटी कष्ट करते. दुसऱ्या बाजूला इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांचे 50 लोक खूप कष्ट करतायत या ठिकाणी. कॉमेंटेटर्स असतील, DJ असतील, टेनिस क्रिकेट .inचे लाईव्ह टेलिकास्ट असेल, आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे लाडके प्रेक्षक असतील. वर्किंग ॲज अ टीम. प्रतापराव
नावाचं एक प्रीमियर लीग सीझन 1 अतिशय सुंदर पद्धती. मला आठवते पल्लवीने जेव्हा मला फोन केला होता एक वाक्य बोलले, आय डझंट वॉन्ट टू से द माय. ती मला म्हणाली, सर आपण आत्तापर्यंत जे काम केलं त्याच पद्धतीने ते कामाचं स्टँडर्ड आपल्याला वाढवायचं आहे. दॅट इज द कमिटमेंट, दॅट इज द पॅशन वी विल डू. नाही, नक्कीच अल्टिमेट इव्हेंट मेकर्स म्हणजेच आपण सुप्रीमो स्पर्धेचा देखील आपण उल्लेख तुम्ही केला सकाळी. तर द्यायचं तर सर्वोत्तम. बघा आता हे कॉर्पोरेट युग आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्हाला चांगलंच मिळतं. आता या स्पर्धेत जर जो ऑल इंडिया कॅटेगरीमध्ये सर्वोत्तम खेळणार आहे त्याला ब्रिझा कार जिंकता येणार आहे आणि या कॅटेगरीमध्ये जो सर्वोत्तम ठरणार आहे त्याला होंडा ॲक्टिवा मिळणार आहे. तर आता ते स्वरूप क्रिकेटचं वाढलंय, बक्षिसाचं स्वरूप सुद्धा भव्य झालंय. नक्कीच, कारण करोडो रुपयांचं, तू स्वतः प्रेसिडेंट लेव्हलला कॉमेंट्रीला होतास, भरपूर करोडो रुपयाचं बक्षीस. आणि जसं युवा सेनेचे आमचे प्रमुख श्रीकांत शिंदे म्हणाले खासदार, की 3 वेळा ती स्पर्धा वर्षाला पूर्ण इंडियामध्ये त्या कॉर्नरमध्ये होणार आहे. बॅक टू द मॅच. का थांबली मॅच? काहीतरी चर्चा चालू आहे. चर्चा. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. 3:30ला आपल्याला ओपन पूल सुरू करायचं आहे. इंडियन टीम्स इंडियाचे सगळे टीम्स येणार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला वेळेची काळजी घेणं आवश्यक आहे. दिस इज द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी पर्सन. टीमचे प्रत्येक कॅप्टन, प्रत्येक प्लेयरची जबाबदारी. काहीतरी चर्चा चालू आहे आणि ती चर्चा संपत नाही आहे. चला, चर्चा जर संपली असेल तर मग सामना सुरू करण्यास हरकत नाही आहे. तर सामना सुरू करा चला, कारण महत्त्वाचं आहे. मोठं नियोजन आहे, वेळेबद्दल आपल्याला सतर्क राहावं लागतं. 2 ग्रुप्स आपण आज कंप्लीट करणार आहे. ते चर्चा अशी आहे की मला आता सोनवने अपडेट केलं, म्हणाले 12th मॅन कॅप्टन होता, तो टॉससाठी आला होता आणि तो आता 12th मॅन आहे. सो दॅट इज अ डिस्कशन गोइंग ऑन बिटवीन अंपायर्स अँड टीम. महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला 12th मॅनच राहायचं होतं मग तुम्ही टॉससाठी का गेला? नाही, इट्स ओके. इट इज देअर सब्जेक्ट. आय डझंट वॉन्ट टू इंटरफिअर इन दॅट. चला मॅच ऑन करूया. 3 चेंडूंचा सामना सुरू करा प्लीज. बोथ द कॅप्टन, आय रिक्वेस्ट ऑन बिहाफ ऑफ द कमिटी, प्लीज स्टार्ट द मॅच. वी हॅव टू स्टार्ट द ओपन क्रिकेट ॲट 3:30 PM. 12:30 झालेत. याच्यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. 6 षटकांच्या मॅचला कमीत कमी 1 तास 10 मिनिटं लागतात. थँक्यू फॉर स्टार्टिंग द मॅच. थांबून ऑन साईडला पुल करताना 6 धावा. थँक्यू डीजे. स्वप्नील सुद्धा उत्तनचाच गोलंदाज आहे आणि मॅकमिलन सुद्धा उत्तनचाच फलंदाज आहे आणि पहिल्या 4 बॉलवर 3 अप्रतिम षटकार खेचत असताना सुरुवात कशी करावी याचं उत्तम उदाहरण दिलंय. 18 धावा 4 षटकावर, 4 चेंडूमध्ये 18 धावा. जवळजवळ तुम्ही बघू शकता 437 बॅटिंग ॲव्हरेज ठेवलं आहे मॅकमिलनने. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ग्रेट वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर. चेंडू थांबून खेळत असताना हा जो परिवर्तन आहे ना मॅकमिलन, याच्या प्रेमात मी पडलोय. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र, एका बाजूला आक्रमण, एका बाजूला श्रद्धा, एका बाजूला सबुरी, एका बाजूला डिफेन्स, एका बाजूला टेम्परमेंट. क्या बात आहे मॅकमिलन. यू आर बिकमिंग अ व्हेरी मॅच्युअर्ड प्लेयर फ्रॉम मीरा भाईंदर. आय एम प्राऊड. वंडर बॉय हा सन्मान मी दोघांनाच दिला, एक जोनस आर्ची डिझुजा आणि एक मॅकमिलनला. कोणालाही देत नाही मी. जे मीरा भाईंदरच्या मातृभूमीचं ऋण फेडतात, झेंडा फडकवतात, त्यांनाच हा शब्द आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला थोडंसं उशिरा फलंदाजला माहिती आहे मॅकमिलन फुल फॉर्ममध्ये. अभिषेक पाटील स्ट्राईक आपल्या कॅप्टनला देत असताना व्हेरी गुड स्ट्राईक रोटेशन. वेन यू नो की तुमचा कॅप्टन चांगल्या फॉर्ममध्ये, अतिशय चांगली बॅटिंग करतोय. षटक संपते पहिलं आणि पहिला 4 चेंडूत 18 धावा मॅकमिलनने मारले आणि धावसंख्या झाली 20. अँड दिस इज द फर्स्ट टीम विच इज मेकिंग अ हायेस्ट स्कोर इन द फर्स्ट मॅच. मनीष, तुझे कमेंट्स? 1 डॉट 2 सिंगल 3 6 म्हणजेच पूर्णपणे आतापर्यंत अधिराज्य गाजवलेलं आहे NP स्पोर्ट्स परी पॅकर्स या संघाने. आणि त्यातल्या त्यात कॉन्ट्रीब्युशन तर 19 धावांचं मॅकमिलनचं राहिलेलं आहे. आणि त्यातल्या तुम्ही एक शब्द वापरला की त्याच्याकडे मॅच्युरिटी सुद्धा आहे आणि म्हणूनच त्याच मॅच्युरिटीचा वापर करता त्यांनी 5व्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली. अभिषेक सुद्धा मोठा फटका सजवू शकला असता, पण त्यांनी पाहिलं की पहिल्या षटकात जितक्या धावा मिळायला पाहिजे होत्या तितक्या आल्या आहेत. आपल्याकडे पुरेसा कालावधी आहे, त्याचमुळे पहिल्या षटकावर पूर्णपणे वचक आहे NP स्पोर्ट्स परी पॅकरची. बिनबाद 20. क्या बात आहे मनीष. कधी कधी मी माझा तरुण पण मनीषमध्ये बघतो. त्याच्या वाढदिवसाला मी तेच वाक्य बोललो आणि तोही मीरा भाईंदरचा याचा मला सार्थ अभिमान आहे. जगतकुमार पाटील, सुधाकर नलावडेचा अत्यंत क्लासिक
ही व्यक्ती मला सुधाचं अजूनही वाक्य आठवतंय. मनीष पाठवते त्याच्याशी बोल, तो तुझ्यासारखा तयार झाला पाहिजे. तो होतोय हळूहळू. गुड मनीष. साहित्यिक गाव आहे खारीगाव, लेखकांचं गाव आहे, कलाकारांचं गाव आहे. ओ फटका बनवलाय, फुल लेंग डिलिव्हरी होता. अभिषेक पाडल स्वतःच्या हातात आता सूत्र घेत असताना होताच आता अभिषेक सुद्धा जॉईन झालेला आहे. तशी सुरुवात मॅकमिलनने षटकाराने केली, पहिल्या षटकाची, दुसऱ्या षटकाची अभिषेकने. नाही, खूप नशीबवान आहे अभिषेक पाटील. आपल्या कॅप्टनला अशा पद्धतीने स्ट्राईक एंडमध्ये बॅटिंग करायला बघायला मिळणं आणि त्याच्यातून मोटिवेशन घेणं, आणि तोच मोटिवेशनचा षटकार होता जो अभिषेक पाटीलच्या बॅटमधून होता. ग्रेट शॉट. आतापर्यंत 4 षटकार आलेले आहेत, दुसरं षटक चालू आहे. बाळासर राकेश म्हात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर, गोलंदाजीच्या आधारावर त्याला तो पुरस्कार मिळाला होता. अपेक्षा त्यांच्याकडून सुद्धा आपण ठेवू शकतोय. नक्कीच नक्कीच. हो, खाली बसून संदीप पाटील स्टाईल या ठिकाणी किंवा सूर्यकुमार यादव, त्या काळामध्ये संदीप खेळायचे, आता सूर्यकुमार अशा मिस्टर 360 अशा पद्धतीने खाली बसून खेळण्याचा प्रयत्न करतात. वॉचिंग द बॉल, युझिंग द फुटवर्क, बॉडी बॅलन्स हात असताना. गुड क्रिकेट फ्रॉम उत्तन, मॅग्निफिसेंट क्रिकेट फ्रॉम उत्तन. बघा परिवर्तन दाखवत आहेत पुन्हा एकदा, कंट्रोल दाखवत असताना. प्रत्येक शब्दाचा अर्थ मॅकमिलननी दाखवलाय, अभिषेकनी दाखवलाय. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. आय फॉर इंटेलिजन्स, चाणक्य नीती. के फॉर नॉलेज, ज्ञान. ई फॉर एनर्जी, शक्ती. आणि टी फॉर टेम्परमेंट, संयम. परिपूर्ण गुण कोणामध्ये आहे? भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ज्याचा आज वाढदिवस आहे. खूप खूप शुभेच्छा प्रताप सरनाईक फाउंडेशनकडून. हो, पिच ऑफ द डिलिव्हरी पर्यंत जाऊन शेवटच्या क्षणी स्ट्रोक ओपन करत असताना फुल लेंग डिलिव्हरी होता आणि डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर झेल घेतलाय. मिड विकेटला गावट्या त्यांच्याच उत्तरमधला खेळाडू त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने झेल टिपत असताना, आणि पहिला फलंदाज बाद होते मॅकमिलन गोविंद, ज्याने मागच्या सामन्यात 15 चेंडू 35 धावा 4 षटकार 2 चौकार. या सामन्यात मैदानावर देवदेव 9 मिनिटं राहिले. 9 मिनिटामध्ये सोनम मला डिटेल देईल किती चेंडू खेळले. मात्र 7 चेंडूमध्ये 19 धावा करून 300च्या ॲव्हरेजने याच्यामध्ये 3 षटकार पहिल्या षटकात होत्या. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ग्रेट कॅप्टन, फ्रॉम द ग्रेट वंडर बॉय उत्तन मीरा भाईंदर. मनीष बाळसर हे एक्सप्रेशन खूप काही सांगून जातात राकेश म्हात्रेचे. विकेट मिळाल्यानंतर हे एक्सप्रेशन tenniswicket.inच्या कॅमेरामॅन टिपते, जे खूप महत्त्वाचं आहे. फ्रस्ट्रेशन येते जेव्हा तुमच्या विरोधात कोणी षटकार खेचतो, पण त्यानंतर तो आनंद सुद्धा तुम्हाला जिंकता येतो जेव्हा तुम्ही समोरच्या फलंदाजाचा विकेट मिळवता. नक्कीच, म्हणून त्याला सामनावीर मिळालं मागच्या वेळेला. कमबॅक करणं खूप आवश्यक आहे मनीष. वेन यू कम बॅक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो, चेंडू इनसाइड एज. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, कमिटमेंट, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026 क्लासिक कमिटमेंट. साष्टांग नमस्कार मारला तिकडे पूर्णपणे, सूर्य नमस्कार. मनीष अक्षय सुर्वे, फॅन्टॅस्टिक एफर्ट्स द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हीच निष्ठा प्रत्येक क्रिकेटपटूची त्या त्या संघासाठी पाहिजे. आणि आता चांगलाच खेळ KP11 साठी अक्षय सुद्धा खेळताना पाहायला मिळालाय. नक्की दोन्ही मजबूत टीम, विनर्स समोरासमोर आहे आणि कोण जिंकतंय हे महत्वाचं आहे लीगमध्ये. यावेळेला बॅकफुट. ओ, यष्टीरक्षक जेल घेताना त्या ठिकाणी बाहेर नाही, कोलाप झाला तो ठिकाणी, कोलाप झाले. विकेट किपर चेंडू उचलायचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला. काय प्रयत्न चालू आहे ना. एका बाजूला आपण टीम बघतोय ते म्हणजे अटॅक करत असताना पहिल्या ओव्हरला, दुसऱ्या ओव्हरला NP स्पोर्ट्स आणि परिपॅकर्स, दुसऱ्या बाजूला कमबॅक करत असताना मैदानावरती आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने KP11. बॅलन्स टीम आहे, 2 चांगले संघ समोरासमोर येतात त्यावेळेला असे बलवान क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. बाळसर मागच्या 5 बॉल्सवर फक्त 1 विकेट आणि 2 धावा मिळाल्या, तर हे पुनरागमन आहे KP11चं. संधी प्रत्येकाला मिळते, फक्त तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागते आणि स्वतःवर जास्त भर द्यावा लागतो. ही ब्रिझा जी संध्याकाळच्या ऑल इंडिया कॅटेगरीच्या क्रिकेटमध्ये कोणत्या तरी एका खेळाडूला जिंकता येणार आहे. नक्कीच नक्कीच.
कमबॅक चांगलं करत असताना KP11 त्यांना माहिती आहे की मागचा सामना आपण फार क्लोजमध्ये एका धावाने जिंकला होता. आज सामना आपल्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. यू शुड बोथ द टीम. मला न्यूट्रल राहायला पाहिजे. परिपक्व समालोचक नेहमी न्यूट्रल असतात, तटस्थ असतात. दोन्ही संघांना शुभेच्छा. शो युअर मॅच्युरिटी, शो युअर गेम. एक सामना जिंकून दोघांकडे 2-2 गुण आलेत. प्रश्न असा आहे की पुढचा 2 गुण कोणाला मिळते? ते KPला मिळते का या ठिकाणी NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्सला मिळते? आणखीन जास्त सोपं करून सांगितलं तर मग तुम्हाला मंगळवारचं तिकीट पाहिजे असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. बघा 16 टीम आहेत, 4-4चे पूल आहेत. त्याच्यातले मीराबाईंदरचे 2 4-4चे पूल आहेत, ठाण्याचे 2 4-4चे पूल आहेत. असा टप्प्याटप्प्याने तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला हे सगळे मॅचेस मीराबाईंदर आणि ठाण्याचे बघायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये दुपारपासून मध्यरात्री 11पर्यंत तुम्हाला एन्जॉय करू शकाल मनीषच्या भाषेत ग्लोबल क्रिकेट, ओपन क्रिकेट ऑफ इंडिया. जाग्यावरूनच अंजुम चोपडा स्टाईल खेळण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक काय केलं? का फिल्डिंगचा स्टँडर्ड अक्षय सुर्वे डीपमध्ये जेल घेताना फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या षटकात 20 धावा गेल्यानंतर कमबॅक कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी KP11 दाखवत असताना मैदानावर. कारण बघा सांघिक खेळ आहे. भरपूर लोक विसरून जातात. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, कबड्डी हा सांघिक खेळ आहे, खो खो हा सांघिक खेळ आहे. आणि जेव्हा तुम्ही सांघिक परफॉर्मन्स देता, 11 खेळाडू जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो. अंडर-19चा असो, महिलांचा असो किंवा T20चा असो. मनीष, एक्झॅक्टली. क्रिकेट इज अ टीम गेम अँड क्रिकेट इज अ आउटडोर चेस. फक्त हातापायाने तो खेळायचा नसतो, डोक्याने सुद्धा खेळायचा असतो. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलं षटक जरी त्यांच्या पक्षात नव्हतं पण यानंतरचा खेळ लक्ष देऊन खेळायचं आहे आणि तेच खेळत असताना गोलंदाज आपली कामगिरी करतच आहेत. पण क्षेत्ररक्षकांची साथ. पुन्हा एकदा अक्षय सुर्वेचंच नाव अधोरेखित होते, ज्यांनी मागच्या षटकामध्ये एफर्ट्स लावले, ते सूर घेऊन तो बॉल अडवला होता. आणि आता त्यांच्या शरीराचं संतुलन गडबडलं होतं पण त्यांनी कॅच कंप्लीट केला. आणि पुन्हा एकदा आता NP स्पोर्ट्स परिपॅकर संघ थोडासा अडचणीत आलेला आहे. 28 धावा 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे. तो स्वप्नीलने 1 विकेट काढले, मात्रेने 1 विकेट काढले. या दोघांनी विकेट चांगले काढलेत. याच्या अगोदर राकेशने 1 षटक, एकही निर्धाने 8 धावा 1 गडी बाद. स्वप्नीलने आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट काढल्यामुळे तो जो रिदम आहे जे आपण म्हणतो ते कंटिन्यू होताना. दिस इज हाऊ द क्रिकेट गोस. स्वप्नील पुन्हा एकदा शिवाजी अप्पा किल्ल्यांकडून चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये, चेंडू ऑन साईडला बॉटम मॅटच्या माध्यमातून वळवत असताना वाईडिश मिडॉनला एका सेक्शनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करतायत. गुड फिल्डिंग. मागच्या काही षटकांमध्ये KP11नी आपल्या स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग एवढं इम्प्रूव्ह केलं आहे. आय एम रिअली सरप्राईज्ड बट दिस इज अ गुड सिग्नल. भरपूर वेळा आपण विसरून जातो क्रिकेट हा फक्त बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ नाही नाही नाही, फिल्डिंगचाही तेवढाच खेळ आहे. तुम्ही जर चांगले फिल्डर्स तुमच्या टीममध्ये असेल तर प्रतिस्पर्धी संघाला ते 30 ते 40 धावा अशा थांबवू शकता. सज्ज. पुन्हा एकदा स्वप्नील बॅकफुटला थांबून अपयश खेळायचा प्रयत्न होता. थोडासा कधी कधी खेळपट्टीवरून चेंडू कुठे कुठे थोडा थांबून येतो आणि थांबून जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला त्याच्याप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं आणि ते रीड करतात. बघा दोन्ही टीम या विकेटवर दुसरी मॅच खेळत आहेत, त्यामुळे त्यांना आता लक्षात आलं आहे आणि त्यामुळे पहिल्या मॅचच्या कंपॅरिझनमध्ये आता ते थोडंसं मॅच्युअर्डली जास्त सावधगिरीने खेळायचा प्रयत्न करत आहेत. मनीष, बरोबर आहे? एक्झॅक्टली. आणि ते गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडेल असं नाही आहे, पण तुम्हाला ती घडवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि KP11चे एक सदस्य ते करतायत. पुढचा चेंडू यावेळेला थांबून येते. पुन्हा एकदा बॅटच्या खूप वरच्या भागाला लागल्या, जास्त लांब जाणारे चेंडू येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत कन्वर्ट होते. 1 धाव पहिल्या षटकात जो वेगाने जास्त धावा आल्या, दुसऱ्या षटकात पण आल्या, तिसऱ्या षटकात तसं येत नाही आहे. दुसऱ्या षटकात विकेट पडली, तिसऱ्या षटकात सुद्धा स्वप्नीलने पहिल्या चेंडूत विकेट काढली होती. आता स्वप्नील हळूहळू गिरब होतो. 31. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. जसं मनीषने उल्लेख केला, ती मंगळवारी तुम्हाला जर पोहोचायचं असेल त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. खाली बसून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एजला लागलाय चेंडू, फ्लाय होतोय तडमॅन विभागात आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कारण हा एक असा विभाग आहे तिकडे आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. आज बारची मोची जेव्हा आमच्याशी माची जेव्हा बोलत होते, क्युरेटर जे आहेत त्यांना मी तेच विचारत होतो, इथे बाउंड्री किती आहे, तिथे बाउंड्री किती आहे, समोर बाउंड्री किती आहे, इथे चेंडू कसा जातो, या गोष्टी आम्ही समजून घेत होतो. बाउंड्रीमुळे धावसंख्या पुढे सरकते, ती आता 35 या धावसंख्येवर 35.
थर्ड ओव्हर चालू आहे, त्यामुळे सरासरी चांगली ठेवली, जवळजवळ 11ची सरासरी ठेवली आहे त्यांनी. ओ, खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील थोडंसं रॉजर बिन्नी स्टाईल गोलंदाजी करतायत. तर सुफिन बंड्या तिकडे डीपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जेल टिपत असताना अजून एक गडी या ठिकाणी बाद होतोय. तर षटकं संपले 3. 35 फॉर द लॉस ऑफ 3. धन्यवाद सोनम चव्हाण. विथ द रन रेट अराउंड 11.90. मनीष, तुझे कमेंट्स? उत्तनच्या गोलंदाजाने उत्तनच्या फलंदाजाची उत्तनच्या क्षेत्ररक्षकाकडून विकेट मिळवलेली आहे. सुपर्यंत सुद्धा खूप उत्तनचा, छान, खूप छान. स्वप्नील उत्तनचा आणि अभिषेक पटेल उत्तनचा. बरोबर, खूप छान. उत्तनच्या गोलंदाजी, उत्तनच्या फलंदाजी, उत्तनच्या क्षेत्ररक्षकाकडून विकेट काढली आहे. त्यामुळे दे नो द स्ट्रॉंग अँड वीक पॉईंट्स. तर या आपण 3 षटकं झालेत. मी माझ्या वाणीला विश्रांती देते. या ऐकूया अपकमिंग यंगस्टर ऑफ मीरा भाईंदर, ज्याच्यामध्ये मी स्वतःला बघतो, मनीष पाटील फ्रॉम कारेगाव मीरा भाईंदर. धन्यवाद बाळ सर. पहिले 3 बॉल 18 धावा देऊन गेले, पण त्यानंतरचे 15 बॉल्स फक्त 17 धावा देऊन गेलेले आहेत. तर या गोष्टीला देखील अॅनलाइज केलं पाहिजे NP स्पोर्ट्स परिपॅकरच्या संघाने, की सुरुवात मॅकमिलन गोविंदनी 3 षटकारानं दिली. अभिषेक पटेलचा 1 षटकार आला, पण त्यानंतर मग इतर फलंदाजांना ती कामगिरी का करता न आली? एकतर गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळाली. स्वप्नील ज्याने पहिले षटक 20चं हाताळलं होतं, त्याला संधी मिळाल्यानंतर त्यांनी सुद्धा पुढचं षटक फक्त 7 धावांचं हाताळलं. त्यातल्या त्यांनी 2 विकेट सुद्धा मिळवल्या. म्हणजेच 1 षटक जर तुमच्या बाजूने बाळसर गेलं नाही, तर याचा अर्थ तुम्ही खराब गोलंदाज आहे असं सांगता येत नाही. गुड कमेंट्स मनीष. तर रसिकांच्या माहितीसाठी मॅच 1 विनर वर्सेस मॅच 2 विनर असं चालू आहे. अजून याच्यानंतर याच पूलमधले 2 मॅच बाकी आहेत आणि ते 2 मॅच कंपल्यानंतर साधारणपणे 3:30 पावणे 4पर्यंत तुम्ही इंडिया ओपन क्रिकेट, ग्लोबल क्रिकेट मनीषच्या भाषेत तुम्ही बघू शकाल. एका बाजूला 16 संघ इंडिया ओपन क्रिकेटचे, एका बाजूला 16 संघ, 8 संघ मीरा भाईंदरचे, 8 संघ ठाण्याचे, असं एक सुंदर पद्धतीने एक मिश्रण. म्हणूनच सातत्याने त्यांचा पाठपुरावा पूर्ण महाराष्ट्रातल्या परिवहनासाठी ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी असतोच. विविध ST जे खूप महत्त्वाचं पद आहे, म्हणजेच समाजकारणासाठी नेहमीच उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय नामदार प्रताप सरनाईक साहेब आणि त्यांची ही दूरदृष्टी, आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेबांची ही दूरदृष्टी म्हणून तुम्हाला PSPLचं पहिलं पर्व भाईंदरमध्ये पाहायला मिळतंय. राकेशला बोलवण्यात आलं. ऑन ड्राईव्ह बॉल पोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोचतील, बॉलवर सिंगल होते कंप्लीट. धावसंख्येचा फ्लो जो आहे तो स्लो झालेला आहे आणि त्याचमुळे त्या वाढवण्यासाठी अधूनमधून ते मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. जसं आपण उल्लेख केला की मैदान इतकंही मोठं नाही आहे. जर मॅकमिलन गोविंदने 3 षटकार एका षटकात खेचलेले आहेत, पण त्यानंतर ती फ्रिक्वेन्सी कमी का झाली याचा शोध NP स्पोर्ट्स परिपॅकर्सच्या फलंदाजांनी घेतला पाहिजे. फुल लेन बॉल ड्राईव्ह केला. नवीन पाटील यांची देखील कॅपेबिलिटी तुम्हाला माहिती असेलच. जुना जाणता क्रिकेटपटू नवीन पाटील ज्यांच्या नावावर कित्येक विक्रम आहेत, पण आज थोडेसे ते सावकाश खेळत आहेत, कारण माहिती आहे ही स्पर्धा महत्त्वाची आहे आणि महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये आपलं महत्त्व टिकवण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि तोच वेळ नवीन पाटील देत आहेत. धावसंख्या 37. नाही, बरोबर आहे मनीष. ही इज अ फॅन्टॅस्टिक प्लेअर. मागच्या वेळेला सुद्धा खूप जबाबदारीने उतरले होते. फुल लेन बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले. बॉडी बॅलन्स चांगला आहे, स्ट्रोक सिलेक्शन योग्य आहे, क्षेत्ररक्षण थोडं चुकलं होतं, पण तरी देखील तितका फायदा नाही उचलता आला. गोलंदाजांनी जबाबदारी दाखवले KP11च्या, इतकं तर आपण ठामपणे सांगू शकतो. जसं स्कोर कार्डवर आपण पाहतोय, पहिले षटक जरी खर्चिक राहिले, कधी कधी आपण म्हणतो ना की वेल बिगन इज हाफ डन, कधी कधी मला वाटतं की ते वाक्य थोडं सुधारलं पाहिजे. शेवटपर्यंत तुम्हाला चांगला खेळावं लागतं आणि या ठिकाणी चांगला खेळण्याचा प्रयत्न नवीन पाटीलचा. क्षेत्ररक्षकाला हालचाल करण्याची गरज भासली नाही. फ्री होप डिलिव्हरी, कॅच आउट. नवीन पाटीलचा खेळ संपला. नवीनचा खेळ सुद्धा संपलेला आहे. मॅकमिलन प्रचंड नाराज असेल पॅव्हेलियन बॉक्समध्ये जो आराम करतोय, कारण त्यांची खेळी त्यांना कंटिन्यू ठेवायची होती.
पण पॉवर प्लेमध्येच त्यांना बाद होऊन परतावं लागलं आणि त्याचमुळे आता KP11च्या गोलंदाजांनी आपला उत्तम दर्जाचा खेळ प्रस्तुत केलेला आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत 22 चेंडूचा खेळ बाळसर संपलाय आणि स्कोर आहे 38 धावा, 4 फलंदाज बाद. हॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं तर पहिला फलंदाज 27ला बाद झाला, दुसरा फलंदाज 28ला बाद झाला, तिसरा फलंदाज 35ला आणि चौथा फलंदाज 38ला. म्हणजेच मागच्या 10 धावांमध्ये 4 फलंदाज NP स्पोर्ट्स परिपेकरचे बाद झालेत. नक्कीच कारण चांगला कंट्रोल KP11 या मॅचवर आणत असताना, कारण पहिल्या षटकात मनीष 20 धावा गेल्या होत्या आणि तेव्हाच ते सावध झाले की 20 धावा गेल्या त्या जास्त गेल्यात, आपण इथे कंट्रोल नाही केलं तर स्ट्रेट अवे धावसंख्या 120 वगैरे होऊ शकते. म्हणून चांगला कंट्रोल KP11च्या कॅप्टनचं अभिनंदन, बॉलरचं अभिनंदन, फिल्डर्सचं अभिनंदन. ती जी फिल्डिंग आपण या ठिकाणी साष्टांग नमस्कार मारताना पाहिलं, त्या फिल्डिंगनी पूर्ण संघाला एकत्र सांघिक खेळ दाखवण्यासाठी मजबूर केला असं मला वाटतंय. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न साहिल पाटीलचा आणि गॅप शोधलाय सुद्धा, बॉल सीमारेच्या पलीकडे गेलाय. आता नक्कीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे चांगल्या वक्तव्याची, कारण साहिल पाटील गोडदेवचा आहे. नाही, प्रश्नच नाही. एक गोष्ट टळकपणे इथे टाकणं आवश्यक आहे, कारण या मेला भाईंदरमध्ये जर कोणी जर पहिली ट्रॉफी आणली असेल बबनशेठ क्रिकेट रजनीची, ती घोडदेवने आणली, ओमब्रह्मदेव घोडदेवने आणली. ही खाण आहे खेळाडूंची, खाण आहे. इकडचे 2 इंटरनॅशनल प्लेयर्स, संदीप म्हात्रेची दोन्ही मुलं टॉपला इंटरनॅशनल क्रिकेटला खेळतात, याचाही उल्लेख करायला पाहिजे. त्यातला एक मुलगा मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वीपकडेचा प्रयत्न, प्रतीक म्हात्रे तुम्हाला नॉन स्ट्राईक सेंडला पाहायला मिळतात, जे संदीप म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत, जे काउंटी क्रिकेट खेळतात, सातत्यानं इंग्लंडमध्ये असतात, पण जेव्हा वेळ मिळतो टेनिस बॉल क्रिकेट एन्जॉय करतात आणि म्हणूनच त्यांच्या खेळाचं देखील प्रदर्शन आपण कित्येक स्पर्धा पाहिली. नक्कीच त्यांच्या वडिलांनी जी सेवा दिली आहे. माय फेवरेट क्रिकेटर संदीप म्हात्रे, ग्रेट प्लेयर, ग्रेट बॉलर ऑफ ओमब्रह्मदेव घोडदेव. फुल लेन बॉल, बॅटच्या टोला करेक्शन, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चांगलीच पोझिशन क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. KP11ने जराही ढील दिली नाहीये पहिल्या षटकानंतर आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यांची रेंज तर NP स्पोर्ट्स परिपॅकर्सकडे आहे, पण त्या गोष्टींचा विसर पडलाय. आपण मागच्या काही चेंडूंवर लक्ष वेधलं बाळसर, तर 1 विकेट आहे, 1 चौकार आहे, 4 सिंगल्स आहेत. त्याचमुळे आतापर्यंत गोलंदाज दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकात इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 44, 4 फलंदाज बाद. नाही, या वाक्यामध्ये घोडदेवचा उल्लेख निघाला म्हणून, कारण आपल्याच परिसराचं गाव आहे, प्रतापराव सरनाईकांचं आवडतं गाव आहे, याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण याच घोडदेवनी यावर्षी जर पाहिलं तर संदीप म्हात्रेला मुंबई क्रिकेट असोसिएशननी ॲज अ कोच म्हणून बोरिवलीची जबाबदारी दिली होती, याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे. सच अ ग्रेट कोच, ग्रेट क्रिकेटर फ्रॉम घोडदेव. पुढचे 12 चेंडू KP11चे की NP स्पोर्ट्स परिपेकरचे. KP11चे ओनर आहेत कुणालजी पुरोहित आणि NP स्पोर्ट्स परिपेकरचे ओनर आहेत नितीन जिवारे, प्रवीण जिवारे आणि प्रसादजी खोत. संघमालकांचं देखील हे पुढच्या 1 तासाचं जे मन आहे ते थोडंसं डावीकडे उजवीकडे जात असावं, कारण जिंकून मंगळवारी पुन्हा एकदा थाटात यायचंय. त्यासाठी दोन्ही संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेतच. पण पाहूया हा सामना पहिल्या 2 सामन्यांप्रमाणे रंगतदार होईल का? मागचा सामना तर खरंच हायलाईट पार्ट राहिलेला आहे. पुढचा बॉल पुढे सरकून खेळलेत, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल. चांगलं कलेक्शन पुन्हा एकदा साहिल पाटीलने, फटका चांगला सजवला होता, पण धाव मिळते फक्त 1. सिंगल डबलने 70 सुद्धा ओलांडता येणार नाही. 70 ओलांडायचे तर अधूनमधून मोठे स्ट्रोक आले पाहिजेत. नाही, 45 झालं आहे, 4.1 ओव्हर्स झाले, त्यामुळे सरासरी चांगली ठेवली. असं नाही की रन रेट खराब आहे, कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. प्रश्न एवढाच आहे की जेव्हा सांगता होईल 6व्या षटकाची, तेव्हा त्यांची धावसंख्या काय असेल. प्रतीक म्हात्रे स्ट्रायकर सेंडला, फुल लेन बॉल, अपील अँड एक्सेप्टेड. प्रतीक म्हात्रे यांना परतावा लागेल. पायचीच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्समध्ये. NP स्पोर्ट्स परिपॅकरचा 45, लॉस ऑफ 5. इज अ मॅग्निफिसंट स्टायलिश क्रिकेटर प्रतीक संदीप म्हात्रे फ्रॉम घोडदेव. ही गॉट लॉट ऑफ स्किल टॅलेंट फ्रॉम साऊथ आफ्रिका ॲज वेल एज फ्रॉम इंग्लंड. प्रचंड त्याला साथ मिळाली आहे काउंटी क्रिकेटमध्ये सुद्धा. आपल्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव रोशन केलं. घोडदेवच्या ब्रह्मदेवाचं सुद्धा. सच अ ब्युटिफुल क्रिकेटर. एक खाण आहे घोडदेव म्हणजे. नवगर, घोडदेव, मुरदार, राई, मोरवा, खारीगाव, काशीमीरा, पेनकरपाडा, चौक, पाली, उत्तन, गुराई, मनोरी. दिस इज समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेयर्स आय हॅव सीन इन लास्ट 50 years. चला, टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचे. PSUG, डेंजर 11 आणि संघर्ष प्रतिष्ठान, दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या बाजूला रेडी राहायचंय. टॉस होईल या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये.
अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय एक्सपेक्टेशन तुमचं सांगते, जसं आपण पहिल्या सामन्यामध्ये खेळ पाहिला NP स्पोर्ट्स परी पॅकरचा, अनुमानित स्कोर तर जवळपास दाखवतोय 70, पण तुम्हाला काय वाटते पुढच्या 10 बॉल्समध्ये? म्हणजे अटॅक करतील त्यांना या सामन्याचं महत्त्व माहिती आहे की दोन विनर्स समोरासमोर दोन मॅचमधले आलेत. त्यामुळे स्लॉग ओव्हर्समध्ये अटॅक होणं नैसर्गिक आहे. दे विल अटॅक, कारण अटॅक करणं मॅकमिलन गोविनचे मुळात त्याची ओळखच ती अटॅक आहे आणि त्यामुळे इथे अटॅक करायचे कानामंत्र ते संघनायकाकडून आले असणार. त्यामुळे मॅक्झिमम रन्स कसं जमवता येईल हा प्रयत्न त्यांना माहिती आहे. मागच्या वेळेला NP 11ने 88 केले होते, ते विसरले नाही आहेत. पुढचा बॉल फुल लेंथ होता, संपर्क तितका योग्य नाही बनवता आला. हिरेन म्हात्रेला बॉल स्क्वेअर लेगला थोडं फंबल झाले क्षेत्ररक्षक, पण नुकसान तितकं होत नाही. KP 11चं पूर्णपणे कंट्रोल त्यांनी ठेवण्याचा चंग बांधलेला आहे. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. म्हणूनच आतापर्यंत नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये थोडासा महागात पडला होता, पण त्यानंतर गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी करत असताना तो योग्य निर्णय ठरवलेला आहे. अजूनही या डावातले 9 चेंडू बाकी आहेत. साहिल पाटील यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्कोर आहे 46. NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. फुल इन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाही आहे. बॉल मागे स्मिथ आहेत. डीपमध्ये मिळते एकच धाव. धावसंख्या 1च्या मदतीने पोहोचते 47 वर 47 धावा. 5 फलंदाज बाद. गोलंदाजी करण्याची जबाबदारी मुकेशने स्वीकारलेली आहे. मुकेश एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि तो एक्सपिरियन्स संघामध्ये असणं आवश्यक आहे. जे 50 वर्षावरील गोलंदाज, आता इकडे कॅटेगरी तर नाही आहे 50+ची, पण मुकेश 50+ क्रिकेटर आहेत आणि आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी मुकेशच्या वतीनं. फुलटॉस बॉल, दिली दिशा आणि झाली गोलंदाजाची दुर्दशा. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. मच नीडेड सिक्सर फॉर NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. मॅग्निफिजंट शॉट. असे शॉट खेळणं अत्यंत कठीण असतं. यू नीड अ गुड आय साईट. लाईन ओळखता आली पाहिजे, लेंथ ओळखता आली पाहिजे. परिपक्व खेळाडू आहेत आणि खूप सुंदर. मी आधीच बोललो ना, अटॅक करणार. त्यांना सूचना आली असणार मॅकमिलनकडून. त्यांना माहिती आहे की मागच्या वेळेला बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे, बॅटिंग करणाऱ्या टीमनी 77 केले होते, फिल्डिंग करणाऱ्या टीमनी 87 केले होते. त्यामुळे 10 रनचा फरक आहे. हे चांगल्या पद्धतीने मॅकमिलन आणि तसंच समोरच्या कॅप्टनला माहिती आहे. आणखीन एक संधी गमावली ऑन साईडला स्लॉगेट खेळण्याची. हिरेन म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळते आहेत साईड स्क्रीनवर. आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. कमबॅक चांगलं मुकेश यांचं, ज्यांनी या षटकामध्ये खर्च केला. एक षटकार येऊनही फक्त 9 धावा मिळवले. 1 विकेट. स्वप्नीलची 2 षटकं 27ची राहिली, त्यांना 2 विकेट्स मिळवता आल्या. राकेश म्हात्रेची 2 षटकं 17ची राहिली, त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. आणि मुकेश 1 विकेट मिळतो. काय सांगाल या विहंगम दृश्याबद्दल? नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणगिरी. ब्युटिफुल ग्राउंड, माय फेवरेट ग्राउंड. आणि समोर सुद्धा ड्रोन कॅमेरा चांगला क्षण दाखवत असताना नेताजी सुभाष. दिस इज माय फेवरेट ग्राउंड. आय स्टार्टेड माय क्रिकेट अकॅडमी 1992. अण्णा वैद्यांनी उद्घाटन केलं होतं. विलास नाईक या मीरावेंदरचे अत्यंत ग्रेट लेदर क्रिकेटर, त्यांनी ओपनिंग केलं होतं. बाबरसाहेब जेव्हा उपनगराध्यक्ष होते. तर सच अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ दिस ग्राउंड. 18 एकरची ही जागा आहे, लक्षात घ्या. हळूहळू शिलोत्र्यांपर्यंत तो प्रश्न टप्प्याटप्प्याने सुटतोय. 11 एकरच्या जागेवर इंटरनॅशनल स्टेडियम प्रोजेक्ट आहे विथ ऑल द क्रिकेट असोसिएशन ऑफिसर्स इन दिस स्टेडियम. लक्षात घ्या. आणि IPLची मॅच भविष्यामध्ये इथेच इंडिया आणि IPLची मॅच बघाल. ही गवाही आहे. मी वरती जायच्या अगोदर हे स्टेडियम पूर्ण करीन. सुप्रियन नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. उत्तनच्या नवी खाडी परिसरातले हे गोलंदाज सुप्रियन तुम्हाला पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, पण समोर साहिल पाटील. त्यांचं देखील आव्हान खूप महत्त्वाचं असेल. स्वतःशी संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे, पण पाहूया तीच कामगिरी पुढच्या 6 बॉल्सवर कोणता संघ करतोय. फुलटॉस बोनस मागितलं तर मिळते, फक्त वाट पाहावी लागते आणि त्या फुकटमध्ये मिळते. या 5 धावा मिळतील बोनसच्या NP स्पोर्ट्स परी पॅकर्सला. नाही काय, असे रन्स बरोबर म्हणालास तू, बोनस शब्द या ठिकाणी वापरलास. असे रन्स तुम्हाला फार रॅरली, फार दुर्मिळपणे मिळतात. धावांची गरज होती त्याने धावा त्याच वेळेला येणं, त्यालाच बोनस म्हणतात. ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आमच्या सगळ्या कॅमेरामॅनचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. ग्रेट जॉब, ब्युटिफुल जॉब. कीप द कन्सिस्टन्सी अप टू 29 एप्रिल. काम खूप कठीण आहे सर. नेहमीच पडद्याच्या मागे नक्कीच. असतात आणि खेळाडूंना नाही, मी पडद्यासमोर कंट्रोल आणतात. रूममध्ये 2दा जाऊन आलो. मनीष, माझी सवय आहे प्रत्येक तासात कंट्रोल रूममध्ये जायची. आणि ते मी कंट्रोल रूममध्ये जातो, त्यांना उरूप देण्यासाठी संदेश पिलाणे वगैरे सगळे तिकडे बसलेत. गुड जॉब फ्रॉम ऑल द पीपल. अनदर ग्रेट स्ट्रोक प्लेड बाय साहिल. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. लगातार दुसरा षटकार NP स्पोर्ट्स परी पॅकर्ससाठी.
फलंदाज आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. साहिल सुद्धा आणि हिरेन सुद्धा. स्कोर 64, 64 धावा. जसं आपण उल्लेख केला होता की थोडा वेळ ते थांबले होते. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं षटक थोडं स्लो राहिलं, पण त्यानंतर या 6व्या षटकामध्ये धमाकेदार फलंदाजी आता फलंदाज खरतायत मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील. नाही, प्रश्नच नाही. वन नेम आय हॅव टू इन्क्लूड, विपुल पांडुलकर. ही गॉट अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ मिडल ईस्ट ऑल्सो. tenniscricket.in माध्यमातून हे सगळे लोक खूप सुंदर कॉर्डिनेट करून काम करत आहेत. असंच तुमच्याबरोबर आहे मी. पल्लवी नायरसुद्धा तुमच्याबरोबर आहे. अजून दर्जा वाढवूया. अतिशय उच्च दर्जाची या स्पर्धेला आपल्याला नाव द्यायचं आहे. त्या पद्धतीने या सगळे आपण एकत्र आपल्या मीराबाईंसाठी, पूर्वेशसाठी, प्रतापराव सरनाईकसाठी काम करूया. धावसंख्येचा वेग वाढतोय आणि आता तो सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील स्ट्रायकर सेंडला स्कोर पोझिशन घेतोय, चांगल्या स्थितीत पोहोचतोय. सुप्रियन फुल इन बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचं होतं. आता पाहूया नॉन स्ट्रायकर्स एंडला ती रिस्क घेतील का सुप्रियन. ती नाही घेतली, कारण त्यांना माहिती आहे की एक एक धावेचं महत्त्व आहे. त्याचमुळे तो डॉट येतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत साहिल पाटील. धावसंख्या पोहोचते 64वर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. 75च्या पलीकडे सुद्धा जाऊ शकते टीम आणि 70च्या आतमध्ये राहू शकते टीम. हो, नक्कीच. पहिल्या सामन्यात आपण 77 पाहिल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात आपण 87 पाहिलेत. या सामन्यात किती धावसंख्या या प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगच्या या मीराबाईंदर ए पूलमध्ये बघायला मिळते हे बघावं लागेल. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बघायचा थोडं उशिरा का होईना. अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी. खरं मला वाटलं बॅक टू द बॉलर चेंडू जाईल, मात्र चेंडू जातोय ऑन साईडला. झेल टिपला जातोय आणि झेल टिपलाय सौरभ याने. क्लाउडी क्लायमेट आहे. आकाशात तुम्ही बघताय जसं काय या स्पर्धेला देवानेही आशीर्वाद दिले. मध्ये एवढे आकाशात ढग येतात, त्यामुळे उन्हाळ्याचा जो तापमान आहे तो थोडा खाली येतो. तसं असं क्लाउडी क्लायमेट युकेला बघायला मिळतं काउंटी क्रिकेटमध्ये. तसं क्लायमेटमध्ये ऊन आणि सावळी असं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आमचं एक सावळी क्रिएशन्स आमचे ॲपॅरल पार्टनरसुद्धा आहेत, हे विसरता कामा नाही. 64 धावा. 64 फॉर द लॉस ऑफ 6 धावसंख्या. NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स, प्रवीण वारे, नितीन वारे, प्रसाद खोत, मॅकमिलन गोविंद कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला आपण KP11ला बघतोय. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा. कुणाल पुरोहित, ललित जैन कॅप्टन आहेत. राईट साईडला जे स्क्रीन तुम्ही बघताय तो स्कोरिंगचा स्क्रीन आहे. 2 मोठे स्क्रीन बघतायत जिथे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांना बघायला मिळतोय. थोडंसं उशिरा खेळले. सहासष्ट धावा. थांबून थोडीशी खेळत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला बघा. क्लाउडी क्लायमेट, असं क्लायमेट युकेच्या काउंटी क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. पावसासारखं थोडंसं थंड वारा आपल्याला ही थंड वारा जी स्पर्श करते ना, हीच आई तुळजाभवानी आहे, कुलदेवी सरनाईक कुटुंबाची. तुमच्या माहितीसाठी दोन्हीही नवरात्र साजरं केलं जातं मीराबाईंदरमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सरनाईक कुटुंबाकडून. चैत्र आणि अश्विन. ओ ब्युटिफुल एलिव्हेशन. रोल करत असताना चेंडूला ऑन साईडला सिक्सर मारत असताना या ठिकाणी जाता जाता आमचे बॅट्समॅन इरेन्स अ गुड 6. And the score is 73. 73
तो 73 फॉर द लॉस ऑफ 6 आणि 74चं टार्गेट एन पी स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स या ठिकाणी KP 11ला देत असताना या सामन्यामध्ये तो पहिला सामन्यात आपण टार्गेट पाहिला होता 78, दुसरा टार्गेट पाहिला होता 88 आणि तिसऱ्या सामन्यात हा टार्गेट आहे 74. चांगला स्कोर आहे. पहिल्या षटकात 20 धावा गेल्यानंतरच्या 5 षटकामध्ये 53 धावा कुठंच असताना मात्र थोडंसं मॅकमिलन गोविंद जर अजून जास्त वेळ राहिला असता तर दिस मे बी अ डिफरंट पिक्चर. मात्र जर तरला क्रिकेटला जागा नाही. 20 धावा आल्यानंतर उरलेल्या 5 षटकामध्ये 53 धावा कुठून 73चं टार्गेट 73 फॉर द लॉस ऑफ 6 74चं टार्गेट या ठिकाणी देत असताना म्हणून ती टीम मीटिंग KP 11ची सुरू होती. त्यांना माहिती आहे की मागच्या वेळेला त्यांनी 6 षटकात 88 धावा केलेत. यावेळेला त्यांच्यासमोर जी धावसंख्या आहे ते 74 आहे. 14 धावा कमी आहेत. तरी ते टीम मीटिंग घेण्याच्या मागे उद्देश असा असतो प्रत्येक टीम एक टार्गेट सेट केलेलं असतं त्यांनी कितीमध्ये कंट्रोल करायचं. ती चर्चा झाल्यानंतर ती टीम पूर्ण ड्रेसिंग रूमकडे पडत असताना कोण जिंकणार? KP 11 जिंकणार का या ठिकाणी मैदानावरती NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स जिंकणार? याचं उत्तर एक साधारणपणे अर्ध्या तासामध्ये तुम्हाला मिळेल. वळूया आपण त्या ठिकाणी. मनीष पाटील तयार आहे. धन्यवाद. तर दोन संघ ज्यांना पहिल्या सामन्यात शोभावं लागलेलं आहे, दोघांपैकी एक कॅप्टन आनंदी होणार आहे. तर एक PSUG डेंजर 11 बल्ला बोलेगा मैदान डोलेगा हर एक शॉट पे सिस्टम हिलेगा बल्ला बोलेगा मैदान डोलेगा जीतने का जज्बा सब पे चढ़ेगा चला BSUG डेंजर 11 प्रताप सरनाईक फाउंडेशन पण PSPL नाणेफेक जिंकलेले आहे. श्रीकांत अर्थात संघर्ष प्रतिष्ठान. निर्णय काय असेल? बॉलिंग. काय चुकलं मागच्या सामन्यामध्ये? त्याचं कॅप्टन काय तुमचं वक्तव्य असेल? खरं सांगू तर आम्ही पहिल्यांदा टुर्नामेंटमध्ये एंट्री टाकले संघर्षनी. चुकलं काही नाही. जे झालं ते उत्कृष्ट झालं. असे मॅच ॲक्च्युली बघणाऱ्यांना पण बरं वाटलं आणि मला ॲक्च्युली कॅप्टन आणि ओनरच्या हिशोबाने खूप बरं वाटलं. हार जीत तर होतच असते पण ज्या हिशोबाने माझे प्लेयर्स खेळले खूप मजा आली. हार जीत तर काय. आउट ऑफ क्रिकेट थोडासा क्वेश्चन मी तुम्हाला विचारेल. वर्षभर तुम्ही याच मैदानावर खेळता आणि मेन पिच ही तुमची आहे या मैदानाची. कधी स्वप्नात विचार केला होता की या मैदानाला असं भव्य स्वरूप देता येईल जे स्वरूप दिले प्रताप सरनाईक फाउंडेशनने? नाही, हा तर आश्चर्याचा धक्काच आहे. ॲक्च्युली मला काय पूर्ण भाईंदरला माहीतच नव्हतं ही टुर्नामेंट होणार आहे. लास्ट फक्त 10 दिवसाच्या आत माहीत पडलं की अशी टुर्नामेंट होणार आहे आणि आम्ही पण ॲक्च्युली मजाकमध्ये टीम टाकली पण खेळतोय. त्याच्यामुळे टुर्नामेंट उत्कृष्ट आहे आणि मेन पिच आहे पण ही आमची पिच नाही आहे. महत्त्वाचा सल्ला जर तुमच्या टीम्सला द्यायचा असेल, जो लास्ट कॉल, तर काय असेल? सर्वांनी बिंदास खेळा. मी ॲक्च्युली आल्यावरच सर्वांना सांगितलं बिंदास खेळा. आपण अंडरडॉग आहे पण खेळू आणि उत्कृष्ट खेळू. ऑल द बेस्ट फॉर इट. गणेश, तुमच्याशी चर्चा करायला मला आवडेल. गणेश, मागचा सामना काय अनुभव देऊन गेला? मागचा तर ॲक्च्युली तर सामना असा गेला. ॲक्च्युली तर जरा मी कदाचित अगर वरती लोकर आला तर जरा मॅच फिनिश झाली असती, बट त्याच्यामध्ये माझा डिसिजन होता आणि माझी चुकी होती. लीगमध्ये बदल केलेले चालतात आणि त्यामधून तुम्हाला शिकायला मिळते, यावर तुमचं मत? येस, लीगमध्ये बदल केला तर ॲक्च्युली तर चांगलाच असतो आणि बघू आता ही मॅच आता मला डोळा आहे बट 100% आम्ही देऊ ह्या मॅचला. टीममध्ये काही चेंजेस की तीच टीम घेऊन तुम्ही खेळणार आहात? टीम ॲक्च्युली मतलब चेंज केले आहे. 2 बॅट्समन घेतले आहे म्हणून पूर्ण टीम चेंज केली आहे परत. आणि आय गेस स्ट्रॅटेजी सुद्धा चेंज असेल. येस राईट. ऑल द बेस्ट. चांगली मॅच होईल अशी अपेक्षा आहे. नाणेफेक जिंकून संघर्ष प्रतिष्ठाने क्षेत्ररक्षण निवडले. फलंदाजी करायची आहे BSUG डेंजर 11ला. दोन्ही संघ देऊ शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. सज्ज असतील RJ ओम सोबत सलीम शेख सर. आपण tenniscricket.in वर पाहतोय प्रताप सरनाईक प्रीमियर लीग. थँक्यू मनीष पाटील. तर पुढच्या सामन्याचा या ठिकाणी टॉस झालं तर 74 टू विन. KP 11ला 74 चेस करायचं आहे. दोन्ही टीम तयार आहे. या ऐकूया आपण बारामतीचे सलीम शेख इन हिंदी आणि बुलढाण्याचे आमचे ओम सनावणे इन मराठी. थँक्यू. धन्यवाद बाला सर, धन्यवाद मनीष सर. नमस्कार क्रीडा रसिको, स्वागत आपणा सर्वांचं. प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रेझेंट प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग सीझन 1चा हा थरार आपण अनुभवत आहात. अप्लाइड बाय टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITCSF, पावर्ड बाय विहांग अहेड, को पावर्ड बाय मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स अँड होंडा, बिवर्स पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9,
किट पार्टनर सावली क्रिएशन, बॉल पार्टनर 6-8, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिकब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाईव्ह, लाईव्ह ब्रॉडकास्ट अँड ग्राफिक्स पार्टनर मोनार्क, यूट्यूब लाईव्ह ऑन tenniscricket.in, इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 74 धावांचं लक्ष्य. या लढतीमध्ये NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने ठेवलं. KP11 या टीम समोर विजेता विरोधात विजेता खेळत आहेत. आणि या मॅचला आणखी रंजकदार बनवण्यासाठी बारामतीचे दमदार समालोचक सलीमभाई कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी रायनल इत्तूर एक दमदार अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवर स्मिथच्या रूपाने हा पहिला धक्का KP11 टीमला. हॅलो. देखिए तो खड़े खड़े शॉट खेलना चाहते हैं. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थोड़ा सा अलग खींचना चाहते थे. गेंद बस ऊपर चली गई. उसके बाद में बहुत बड़ा विकेट यहाँ पर पहली गेंद पे बहुत बड़ा विकेट देके यहाँ पर बाहर जाते हुए एक बड़ा अच्छा खिलाड़ी बहुत जल्दी डगआउट में. कहते हैं यही तो काम होता है जो प्रेशर जो कि हैंडल जो होता है ना, पहली गेंद आपकी बहुत जरूरी होती है. लेकिन वहां पर चूंकि क्रिकेट का मैदान ओम जी और जिंदगी का मैदान मौका एक बार मिलता है. बुनाने वाला बहादुर होता है. आपने मौका खोया है बड़े मंच में. नक्कीच एक चान्स होता तो चान्स मिस केलाय. न्यू बॅटर बॅटिंगसाठी श्वान येत आहेत. एक दमदार सामना होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. Cloud9 जे आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर या स्पर्धेमध्ये क्रिकबोर्डच्या माध्यमातून ऑफिशियल स्कोरिंग, विहांग ज्यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा सपोर्ट, मारुती सुझुकी, सावली क्रिएशन, tenniscricket.in दमदार टेलिकास्ट आणि नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी श्वान येत आहेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा लागून बॉल चालला लॉंग स्टॉप मध्ये. सीमा पार PSPL चौकार. शुक्र है. हाँ देखिए तो बल्ले इतना कंट्रोल में नहीं थे शॉट खेलते हुए, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लग के अगर देखें तो गेंद फरार हो गई. वहाँ पर हल्के से मिसफील्ड भी देखने मिली है. ओम जी अगर देखिए तो बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और वहां पर देखिए ये वो क्रिकेट के मैदान में फुटबॉल खेलना जायज नहीं है. आपने गलती की है. 4 रन यहाँ पर आते हुए एक ठोस शुरुआत कहूंगा मैं यहाँ पर शॉन के. नक्कीच इनर एज नशिबाची 7 मिळाली. शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज पकडलाय झेल आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का. रायनल इत्तूर 2 विकेट एका षटकात प्राप्त करत या मॅच मध्ये दबावात टाकला आहे KP11 ला. शुक्र है. इस बार देखिए गलती की है आपने. फिलहाल देखिए तो पहला गेंद वहां पर भागे चौका मिला. दूसरी गेंद देखिए तो अवे फॉर बॉडी शरीर से बिल्कुल दूर रखा गेंद को और हल्का से कहते हैं ना कि उस गेंद को सहला देना चाहते थे. बल्ले का भीतरी हिस्सा लगा. विकेट कीपर के दस्तान में चली गई गेंद. कोई गलती की नहीं. 4 पे 2 मुश्किल में टीम आई है. हालांकि लो स्कोर है आज के दिन के हिसाब से. पहला मुकाबला 2 रन से बिल्कुल एक टीम हारी और दूसरा मुकाबला एकमात्र 1 रन से. लेकिन ये मुकाबला क्या यहाँ पर चेस होगा या नहीं, क्योंकि शुरुआत देखेंगे तो 4 पे 2 बड़े बड़े झटके और दोनों स्टार खिलाड़ी डगआउट में. नक्कीच बघा या मॅच मध्ये सुरुवातीला 2 विकेट. रायनल इत्तूर प्रोफेशनल क्रिकेटचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आणि त्याचा फायदा घेत असताना चौकाराला तो इनर एजच्या माध्यमातून आला होता. अगदी खूप चांगली नोंद तुम्ही ठेवली. पहिला सामना 2 धावांच्या फरकाने विजेता झाली होती एक टीम. दुसऱ्या मॅच मध्ये 1 धावेच्या फरकाने ह्या दोन्ही टीम जिंकून आल्या. त्यामुळे दोन्ही टीमनी संघर्ष शेवटच्या षटकात शेवटच्या बॉल पर्यंत केला होता आणि हाही सामना कदाचित एक संघर्षाची नोंद ठेवताना पाहायला मिळेल. संघर्षाची पराकाष्ठा या मॅच मध्ये दिसेल. फुलर लेनचा बॉल होता. सॉफ्ट हँडने खेळत असताना या बॉलला खातं उघडते न्यू बॅटर बॅटिंगसाठी. आशिष शहा आलेत. सोनमजी चव्हाण मॅम यांचं खूप चांगलं काम राहिलं. टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळाची जेव्हा जेव्हा चर्चा होईल, खास करून स्कोरिंग डिपार्टमेंटची, या स्त्रीचं नाव अग्रस्थानी येईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये.
5 धावा धावफलकावर. सलीमभाई पहिल्या षटकात 2 विकेट. थोडासा दबाव टाकलाय अधिकचा NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने. जरूर, क्योंकि बेहतर गेंदबाजी रही है गेंदबाज रैनल के. आखिरी गेंद सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ज्याला दिशा द्यायची होती. आणखी एक डॉट बॉल येतोय. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आपण पाहत आहात. मीरा भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगते आहे. प्रेक्षकांची बसण्याची सुसज्ज व्यवस्था. दुपारनंतर स्टेट वाईजच्या टीम आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. महाराष्ट्राचा एक संघ आज दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मजा येईल संपूर्ण दिवसात. समोर टाकलेला बॉल पुन्हा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून सिंगल रन. या एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि 6 धावा देत 2 गडी माघारी परतवलेत. रायनल इत्तूरने आपल्या एक्सपिरियन्सचा फायदा घेतला. सलीम भाई, एक्सपीरियंस बहुत जबरदस्त है. मैं तो कहूंगा एक्सपीरियंस हाईवे बन गई उन्होंने गेंदबाजी में. धार नजर आई उनकी गेंदबाजी में. अब देखिए तो जिस तरह से पहले 2 विकेट लगातार बेहतर विकेट मिली, उसके बाद में गेंदबाजी में अगर देखिए तो आला मतलब गेंदबाजी है. यॉर्कर लेंथ स्पेशलिस्ट गेंदबाज बने. जिस तरह से आप देखते हैं बुम बुम बुमराह को, उसी तरह से रायनल की भी गेंदबाजी में बिल्कुल धार नजर आई है. मात्र 6 रन देकर 2 विकेट. गजब की शुरुआत रायनल ने की अपनी टीम की तरफ से. अगदी बरोबर. आयडियल स्टार्ट केलाय या मॅच मध्ये. KP11 संघाविरोधात खेळत असताना NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने. आणि असं म्हणतात स्वप्न नेहमीच मोफत असतात, परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किमती मोजाव्या लागतात. कदाचित त्या 2 विकेट ही किंमत असू शकते या मॅच मध्ये KP11 टीमसाठी. इम्पोर्टेंट है, यही है. आपने वो ख्वाबों की बात की और अक्सर हम भी कहते हैं ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते. ख्वाब देखिए अपने घर पे और मैदान पे आके कर लीजिए पूरा. और अब गेंदबाजी में आए हैं अभय. ये अंडर-20 खेलने वाला खिलाड़ी पहले मैच में मैन ऑफ द मैच के दावेदार बने थे. 3 विकेट लिए, मात्र 21 रन दिए थे इन्होंने. ये खिलाड़ी खास है. ये कहते हैं ना कि एक जबरदस्त खिलाड़ी है, द राइजिंग स्टार ऑफ टेनिस क्रिकेट. अभय कोई सिंह को देख रहे हैं आप गेंदबाजी मार पे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आहे, त्यामुळे फिल्डिंग चेंजेस सातत्याने करावे लागत आहेत. एक खेळाडू डीप मिड विकेट, एक खेळाडू लॉंग ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. मिड विकेटला एक खेळाडू डीप मध्ये आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ कनेक्शन तितकं चांगलं झालं नाहीये ज्याची अपेक्षा होती फलंदाज विनीतला. 1 धाव या बॉलवर येते. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 7 धावा. एक अच्छी गेंदबाजी करते हैं और बिल्कुल देखिए लाइन और लेन की अगर बात करें, ऑफ स्टंप के बाहर ये गेंद को रखा था. थोड़ा सा ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे, वहां पर विनीत थोड़ा सा नाराज नजर आए. लेकिन हाँ, सिंगल लिया है आपने. अब देखिए शुरुआती दौर है, 2 विकेट जरूर गिरे. थोड़ा सा पार्टनरशिप बना लीजिए, मैच को आगे लेके जाइए, फिर मैच बन सकती है. क्योंकि पार्टनरशिप ऐसे चेस करते हुए पार्टनरशिप जरूरी है. ओम, अगर बात करें तो पार्टनरशिप बेहतर आपकी रहेगी तो मैच आप जीत सकते हैं. भागीदारांचा खेळच आहे क्रिकेट. भागीदाऱ्या रचल्या तर मग किती धावांचा रती बसला तर तो मोडल्या जाऊ शकतो. शॉर्ट बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना अभय वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. आणि यावेळी लाईन आणि लेन जर पाहिली तर बरोबर ऑफ्टमच्या बाहेर ज्या फटका लगावण्यासाठी आमंत्रित केलं होतं फलंदाजाला. गजब की गेंदबाजी कर रहे हैं ना वो, कि कहते हैं कि आत्मविश्वास आपका बढ़ जाता है. बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं. लाइन और लाइन गजब की गेंदबाज की. नाम अभय है. पुन्हा दूरवर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी खूप बाहेर टाकला हा बॉल. अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 धावांवर पोहोचेल. अभय या आधीच्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला. त्याचा कॉन्फिडन्स त्याने वाढला असेल. तो आता या लढतीत प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगच्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सरळ क्वालिफिकेशनचे दरवाजे मजबूत करताना पाहायला मिळेल. त्यामुळे ही एक महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. शॉर्ट बॉल होता. कट केलाय. स्टियर करत असताना या बॉलला सॉफ्ट हँडने सिंगल या बॉलवर. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. 9 धावा. हाँ, देखिए तो आशीष की अगर बात करें तो ज्यादा जोर से रिस्क नहीं ले रहे हैं, क्योंकि देखिए लगातार 2 विकेट गिरे, इसीलिए पावर प्ले का दूसरा ओवर भी चल रहा है. यहाँ पर भी दबाव सहमे सहमे से लग रहे हैं दोनों बैटर. कोई बैटर देखिए खुल के नहीं खेल रहा, लेकिन इस मैच में आपको खुल के खेलना पड़ेगा. ये पावर प्ले का दूसरा ओवर है. मात्र लगे 9 रन 1.2 के बाद में. विनीत स्ट्रायकिंग एंडला. सॉफ्ट हँडने पुन्हा एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न. धाव नाकारली. रनआउटचा चान्स. ऐनवेळी माघारी परतवलंय आणि त्याचमुळे बचावलीत फलंदाज. हा आणखी एक निर्धाव बॉल येत असताना
धाव फलकावर धावा होत आहेत. आतापर्यंत या षटकात अभयची चांगली गोलंदाजी, बांधून ठेवलं फलंदाजांना. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खूपच चांगला फटका. क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये आहेत. फुटबॉल खेळलाय क्रिकेटच्या मैदानात. रन वाचवले टीमसाठी. प्रत्येक धावेचं महत्व जाणतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बरोबर शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि पायाने हा बॉल अडवला. यावेळी याआधी फुटबॉल खेळताना अडवता आला नव्हता, परंतु यावेळी अडवला गेला. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. समोर खेळण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑन पर असून क्षेत्ररक्षक आले आणि बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कहते हैं क्रिकेट के मैदान में कभी कभी फुटबॉल भी खेल लिया कर लीजिए. वहां पर देखिए अच्छा काम किया आपने और कुछ रन अपनी टीम के लिए बचाते हुए. यही होता है एक आपका चैंपियन. यूं ही टीम बनती नहीं है. चैंपियन आपके खिलाड़ी जो कि एफर्ट लगाते हैं वो चैंपियन बनते हैं. ऑन साइडला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. जमिनी लगत हा फटका खेळलाय. एकच रन. इंटेन्शन क्लिअर आहे की मोठे फटके खेळायचे, परंतु त्यामध्ये सक्सेस मिळत नाहीये. एक धाव या बॉलवर आणि या एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना KP11 लक्ष आहे या मॅच मध्ये 74 धावांचं. आणि आता 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय सलीम भाई. 62 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट सुद्धा वाढत चाललाय. जरूरी है क्योंकि गेंदबाजों ने लाइन और लेंथ टप्पा अच्छा रखा, बल्लेबाजों को जकड़ रखा. पहले शुरुआती दौर में विकेट लिए और उसके बाद में ये निकले नहीं है. ये देख सकते हैं आप प्रताप जी सरनाइक प्रीमियर लीग के अगर ये PSPL को सफल करने में दर्शकों का रोल बहुत महत्वपूर्ण है. अपने अपने चहीते टीम को सपोर्ट करने के लिए ये दर्शक यहाँ पर देखिए दर्शक दीर्घा में आते हैं. ये चैंपियन है, ये लोग भी हैं. हर टूर्नामेंट को चैंपियन ये दर्शक बनाते हैं. नक्कीच मोनार्कच्या माध्यमातून हे ग्राफिक डिझाईन खूप चांगलं या स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीसाठी मायक्रो प्लॅनिंग पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये 62 ची गरज आहे. प्रेक्षकांची बसण्याची सुसज्ज व्यवस्था. टेनिस क्रिकेट .inचं हे अप्रतिम टेलिकास्ट. अल्टिमेट इव्हेंट मॅनेजमेंटचं मायक्रो प्लॅनिंग. बघा प्रेक्षक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना मुख्य मंचावरून आपलंही स्वागत आहे. मीरा भाईंदर ठाणे ग्रुपचा हा आजच्या दिवसातील 3रा सामना. पहिल्या मॅचमधील विजेता NP स्पोर्ट परी पॅकर्स विरोधात दुसऱ्या मॅचचा विजेता KP11 या 2 टीम दरम्यानची लढत आहे. आणि मी जेव्हा यूट्यूबला मॅच बघत होते इकडे येण्या अगोदर, तर अनेक प्रेक्षकांचे जे कदाचित मीरा भाईंदेंचे प्रेक्षक होते त्यांनी सातत्याने प्रतापजी सरनाईक साहेब, पूर्वेशजी सरनाईक साहेब यांचं विशेष आभार मानलं की एक खूप चांगला इनिशिएटिव्ह या परिसरासाठी घेतला गेलाय, या क्रीडा स्पर्धेसाठी घेतला गेलाय. आणि या माध्यमातून या परिसराचं क्रिकेट वाढत जाईल. या परिसराचं क्रिकेट लेवल अप होताना पाहायला मिळेल. त्यामुळे ही स्पर्धा महत्वाची आहे. 3ऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल चॉप केलाय. पॉइंटच्या दिशेने खेळत असताना खूप चांगलं टायमिंग. बॉल गॅपमध्ये तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर. षटकाची सुरुवात 2 धावांनी. 14 रन लगे बोर्ड के ऊपर. बहुत अच्छी गेंदबाजी भी रही है और जैसे गेंदबाज वाइड लाइन से गेंदबाजी कर रहे हैं, वाइड यॉर्कर इतना आसान नहीं है. आसानी के साथ में खेला और शॉट था. 2 रन जरूर मिलेंगे. ये नन्हे मुन्ने समर्थक आपके सामने देख रहे हैं. 14 रन 2 विकेट के नुकसान पे. चेहरे पे बहुत सारी खुशी है. कारण आहे प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत अनुशासित गोलंदाजी साहिल करताना पाहायला मिळत आहेत. पहिले 2 बॉल, या आधीचा बॉल सुद्धा तसाच होता. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य प्रतापजी सरनाईक साहेब, अर्थातच मेट्रो मॅन ज्यांना म्हणून ओळखल्या जाते, त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे उद्याला. ऑफ्टमच्या बाहेरचा हा बॉल होता. पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक वाईट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावर थांबलेली. 15 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी आतापर्यंत साहिल यांच्या माध्यमातून अप्रतिम या षटकामध्ये पाहायला मिळते. फुल टॉस बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफला ऑन टॉप गिअर मध्ये टॉप क्लास PSPL षटकार. षटकार या बॉलवर येत असताना फुल टॉस बॉल होता, ज्याला समोर मारत लॉंग ऑफला मॅक्झिमम धावा वसूल केल्यात.
फुलटॉस बॉल पायावर दिशा दिली आहे. मनगटाचा खूप चांगला वापर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि हे काय तर चांगली बॅटिंग करणारे फलंदाज विनीत धावबादच्या स्वरूपात बाद होतील आणि जी पार्टनरशिप आतापर्यंत चांगली होत होती अर्थातच 17 धावांची पार्टनरशिप तिला ब्रेक लागलाय रनआउटच्या स्वरूपात. विकेट येते. चौथा धक्का, तिसरा धक्का या लढतीमध्ये KP11 टीमला. धन्यवाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. चांगली फलंदाज करत होते विनीत, त्यांना माघारी परतावं लागलं आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट येणे ही कुठल्याही टीमला न परवडणारी बाब आहे. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग आपण पाहत आहात. नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर न्यू बॅटिंगसाठी एस्टले येत आहेत. दहा धावा आतापर्यंत या षटकात. एस्टले न्यू बॅटर. लोअर फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉल डिस्पॅच. प्रेक्षक गॅलरी मध्ये दणका षटकार. धन्यवाद. प्रत्येक पाऊल यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पदलालित्याचा वापर करावा लागतो आणि ते पदलालित्य पाहायला मिळालं या बॉलवर. पहिला बॉल फेस करत होते ॲशले आणि पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलं. ॲशले यांनी षटकार ठोकलाय. धावसंख्या 28, रिक्वायर्ड रन रेट 14.53 चा लागतोय. मॅच क्लोज होत जाते. समोर टाकलेला बॉल आणखी एक चांगला ड्राईव्ह करत असताना वाईडिच लॉंग ऑफ कडे. डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑफला येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ होता फलंदाजांकडे. या एका धावेच्या मदतीने 3 षटक समाप्त. या षटकात आल्या 17 धावा. धावसंख्या होते 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट KP11. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 45 ची गरज आहे. मॅच मध्ये जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट 15 चा लागतोय. ड्रिंक सुद्धा कॉल केलेत पंचांनी कारण दमट वातावरण आहे त्यामुळे खेळाडूंना या गोष्टींची गरज भासणार आहे. या स्पर्धेमध्ये खास करून जेव्हा स्टेट वाईजच्या स्पर्धा होईल त्यामध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा ही कार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूसाठी देण्यात येईल. त्याचं एक ग्राफिक्स tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते आहे. एक दमदार स्पर्धा, एक दैदिप्यमान स्पर्धा. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग मारुती सुझुकी या कारचा मानकरी कुठला खेळाडू होईल यासाठी 29 तारखेपर्यंत आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, वेट करावा लागणार आहे आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होईल. आत्ताच तर ठाणे आणि मीरा भाईंदरचा हापला सुरुवात झाली आहे. दुपारनंतर आपण अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू इन ॲक्शन पाहणू. हे बघा प्रेक्षक उन्हातानात आपला अमूल्य वेळ काढून या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आहे कारण मीरा भाईंदर परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत नाहीत आणि ही खूप मोठी वाटचाल आहे या परिसरातलं क्रिकेट वाढवण्यासाठी, या परिसरातलं क्रिकेट जीवित करण्यासाठी. त्यामुळे सातत्याने कमेंट बॉक्स जर आपण सुरुवातीला सकाळच्या सत्रात पाहिला असेल तर सरनाईक साहेबांचे विशेष आभार मानताना अनेक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळाले. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा उद्याच्या दिवशी वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने हे दैदिप्यमान आयोजन आपल्या भेटीला 2 गटातील स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे आणि एकूणच या स्पर्धेचं ग्राफिक्स ज्या प्रकारे डिझाईन केलं गेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग, खास करून ग्राफिक्समध्ये मोनार्कची खूप मोठी भूमिका आहे. tenniscricket.in हे दमदार टेलिकास्ट आपण पाहत आहात. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांचं मॅनेजमेंट आपण पाहत आहात. क्रिकब्रोची स्कोरिंग आपण पाहत आहात. आमच्या ऑफलाईन स्कोरर सोनम चव्हाण मॅडम यांचं कार्य चांगलं आहे आणि त्याचबरोबर ITC SF यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे या स्पर्धेमध्ये. सावली क्रिएशन यांची एक डिझाईन केलेले किट आपण पाहतात. Cloud9 यांचं एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना
उत्साह मिळतोय, एनर्जी मिळते. ह्या सर्व गोष्टी जेव्हा एका माळीमध्ये विणल्या जातात तेव्हा कुठे एक सुंदर स्पर्धा, एक अप्रतिम स्पर्धा, एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्या भेटीला येत असते आणि ती आहे आपल्या सर्वांना अभिमान वाटावी अशी प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग ही स्पर्धा जी पहिल्या पर्वात आपल्या भेटीला आली आहे. 3 षटक समाप्तीनंतर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावांची गरज. मॅच चांगला होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अभय येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल लॉंग ऑनच्या मधावत बॉल सीमा पार मस्तक पे दस्तक PSPL मॅक्झिमम षटकार. धन्यवाद. समोर टाकलेला बॉल आणि त्या बॉलवर तुटून पडलेत ॲश्ले. काय बॅटिंग करतायत, आसमानी वार करतायत आणि या वाराची गरज आहे. हा बॉल बघा, फुलर लेनचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि फेकून दिला षटकाराच्या फ्लॉट मध्ये. मुख्य मंचाच्या अगदी मागे हा बॉल पाठवलाय ॲश्लेने. 6 धावा या पहिल्या बॉलवर दबाव शिफ्ट केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. धावसंख्या 35. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिला यावेळी. डॉट बॉल येत असताना पुनरागमन चांगलं केलंय या बॉलवर अभयने. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरचा बॉल निर्धाव टाकलाय. 35. एक 16 बॉलमध्ये 39 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अपयशाला वाचा नसते परंतु यशाचं वादळ घोंगावतं. आज ते वादळ घोंगावेल का या लढतीमध्ये हे पाहायचं आहे. ऑन साइडला उडवलाय यावेळी. टायमिंग, ताकद, नजाकत, बॉल सीमा पार करतोय सफर. इट्स मॅक्झिमम PSPL षटकार. काय फटका होता. आतमध्ये आला बाहेर जाण्यासाठी हा बॉल. कमालीचं टायमिंग या बॉलवर पाहायला मिळते आणि षटकार येतोय. थँक्यू डीजे. लगातार या षटकामध्ये एक बॉल डॉट आल्यानंतर हे 2 षटकार ठोकलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एक वेळ टेन्शन वाढवलं आहे NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमचं. KP11 संघाचे फलंदाज ॲश्ले यांनी 5 बॉलमध्ये 19 धावांवर खेळत आहेत. त्यापैकी 3 षटकार त्यांनी ठोकलेत. अक्षरशः धाबे दणाणले असतील आता या मॅच मध्ये NP स्पोर्ट या टीमचे. 2 षटकार आलेत या षटकात. 3 बॉलवर एकूण 12 धावा. रिक्वायर्ड रन रेट खाली आलाय. 13.2च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 15 बॉल 33. ज्या अंदाजात ॲश्ले बॅटिंग करतायत हा सामना लवकर ते संपू शकतात जर ते शेवटपर्यंत उभे राहिले तर. शॉर्ट बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आतली कडा लागून फ्लाय स्लिपच्या दिशेने सिंगल जाव चोरली आहे. चांगलं क्रिकेट. कारण 2 षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता दबाव सातत्याने फिल्डिंग करणाऱ्या टीमवर असतो आणि तेच पाहायला मिळालं या बॉलवर. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. अर्थातच 4 बॉलमध्ये एकूण 13 धावा आणि आता 14 बॉलमध्ये 32 ची गरज आहे. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 27 धावा सुद्धा सेफ नव्हत्या अखेरच्या षटकात. कदाचित हाही सामना तसाच होईल का हे पाहायचं आहे. एक क्रुशियल मॅच आहे. एक टीम क्वालिफाय होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करेल त्यामुळे महत्वाची मॅच. मागे खेळलाय पल्लू स्कूपचा प्रयत्न आणि झेल पकडलाय 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये. आशिष बाद होतील आणि या मॅच मध्ये 4था धक्का. पुन्हा एक चांगल्या पार्टनरशिपला ब्रेक लागतोय. 20 धावांची पार्टनरशिप जिला ब्रेक लागलाय आणि 42 वर 4था फलंदाज माघारी परततोय. थँक्यू डीजे. दिल स्कूप अर्थातच पल्लू स्कूपचा प्रयत्न मागे खेळायचा होता. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक ॲक्शन रिप्ले गती कमी केली आणि रीच पासून दूर टाकला हा बॉल. त्यामुळे कनेक्शन झालं नाही. स्टिकरवर लागला. 3ऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने. त्यांनाही काम थोडंसं अडचणीचंच होतं. त्यांनी टेन्शन वाढवलंच होतं NP स्पोर्ट या टीमचं. आतापर्यंत धावसंख्या 42. 13 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. बॅटिंगसाठी न्यू बॅटर गणेश आलेत. 32 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एक वेळ त्या ठिकाणी गणेश
न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना PSPLच्या या महत्त्वाच्या स्पर्धेत आज हिरो बनण्याचा चान्स आहे गणेश यांना. बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या एंडला एस्ले चांगली बॅटिंग करतायत. पहिला बॉल फेस करतील गणेश या मॅचमध्ये आणि अभयच्या स्पेलचा हा शेवटचा बॉल असेल. बॅटची कड, विकेट किपरची साथ आणि आणखी एक फलंदाज बाद. तो मैदानाच्या आत. 42 धावांवर अर्धी टीम आता गारद झाली आहे. 5वा धक्का लागलाय KP11 या टीमला. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना टीम NP स्पोर्ट परिपॅकर्स. 4 षटक समाप्तीनंतर 42 धावा, 5 गडी बाद. पुनरागमन या लढतीमध्ये केलंय. जितक्या वेगाने बॉल आला तितक्याच वेगाने बॅट फिरवली, परंतु गोल्डन डकचे शिकार बनतात गणेश. निराश मुद्रेमध्ये बाहेर परतत असताना, कारण पार्टनरशिपची गरज होती. त्यानंतर ही विकेट बघा, या आधीच्या बॉलवर एक विकेट आली होती, या बॉलवर एक विकेट आली आहे. अभयने पुनरागमन केलंय. 2 षटकात 19 धावा खर्च करत असताना अभयने 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे पुनरागमन या महत्वाच्या मॅच मध्ये करत असताना टीम NP स्पोर्ट परिपॅकर्स KP11 टीमवर हलकासा दबाव. एका एंडला एस्ले धावा काढतायत, परंतु दुसऱ्या एंडला बॅटरला साथ द्यावी लागेल. तेव्हाच कुठे हा सामना KP11 संघ जिंकू शकतो. एकाच्या भरोशावर तुम्ही मॅचेस जिंकू शकत नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे मेळ बसवावा लागतो, तेव्हा ताळमेळ येतो टीमचा. बॅटिंगसाठी न्यू बॅटर स्वप्नील आलेत मैदानाच्या आतमध्ये. 42 ला 5 अशी परिस्थिती. स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, स्ट्रायकिंग एंडला एस्ले, कारण या आधीच्या बॉलवर एक विकेट आली होती. परंतु या ठिकाणून कॅप्टन्सी महत्वाची असणार आहे NP स्पोर्ट या टीमची. कुठल्या गोलंदाजाला आता अतिक्रमणावर आणतील, कारण या ठिकाणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करत असताना एस्ले. आक्रमण महत्वाचं असणार आहे गोलंदाजीमध्ये. कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 32 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 16चा लागतोय, म्हणजे जो रन रेट 12-13 पर्यंत गेला होता तो पुन्हा वाढलाय, कारण मागच्या काही बॉलमध्ये विकेट आल्या आहेत. रायनेल आलेत आणि बॉल बाहेर पाठवलाय. बॅटिंग साठी एस्ले, आणि एस्ले हा मारत नाही, हा खेळाडू ठोकतोय. षटकार या बॉलवर. पहिला बॉल रायनेल इत्तूर, एक यशस्वी गोलंदाज आणि त्याच्या समोर हा यशस्वी फटका आला स्लॉट मध्ये आणि गेला मग बाजूच्या फ्लॉट मध्ये. अटॅकिंग बॅटिंग करत असताना नवीन बॉलची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार या बॉलवर. धावसंख्या 48-48. पहिल्या बॉलवर षटकार ठोकत दबाव शिफ्ट केलाय समोरच्या टीमवर. क्रिकेट मधून आम्ही जे काही शिकलो ते कुठलंही विद्यापीठ किंवा शाळा शिकवू शकत नाही. जिंकायचं कसं हे प्रत्येक जण शिकवतो, परंतु हरल्यानंतर हार न मानणे हे आम्ही क्रिकेटमधून शिकलोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचा थरार नव्या उंचीवर जात असताना एक चढाओढीची मॅच. पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या क्रुशल, शेवटच्या बॉल पर्यंत जात असताना मॅचेस जिंकल्या होत्या. हाही सामना त्याच दिशेने मार्गक्रमण करतोय, त्याच दिशेने वाटचाल करतोय. मॅच ऑन झाली आहे. तिसरा सामना आजच्या दिवसामधला. कमी गतीने टाकला. रायनेलकडे व्हेरिएशन चांगला आहे, तो बॉलला फिरवू शकतो. कारण ऍक्शन जर पाहिली तर या खेळाडूच्या हातामधून जर बॉल ओळखता आला नाही तर मग कठीण जाते या खेळाडूला रीड करणं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला, रीच पासून दूर टाकला एस्ले यांच्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर पुनरागमन या बॉलवर. हेलिकॉप्टर. गोलंदाज धावत आला आणि एस्लेने त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आणखी एक PSPL षटकार. धन्यवाद डीजे. काय फटका सजवलाय. हेलिकॉप्टर, हँड आय कोऑर्डिनेशन, क्लासिकल हा फटका. षटकार या बॉलवर. आज ताकदीचं शक्ती प्रदर्शन करत असताना मैदानाच्या आतमध्ये असले. 9 बॉलमध्ये 32 वर पोहोचलेत आणि त्यापैकी 5 षटकार ठोकलेत. हे विसरू नका. आज हा खेळाडू बॅटिंग काही वेगळ्याच अंदाजात करतोय. जणू काही खुणगाठ बांधून आलाय मनाची की मॅच मध्ये सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर जाईल.
9 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 रनची गरज. मागच्या 15 बॉलमध्ये आल्या 40 धावा, 3 विकेटही गमावल्या आहेत. हेही विसरून चालणार नाहीये. 9 बॉल 20 रन. मॅच मध्ये पुन्हा एक वेळ आगेकूच करत असताना उजव्या हाताचा फलंदाज ॲस्ले जो आग ओकणारी बॅटिंग करतोय. फुल टॉस वार. नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये झेल पकडलाय परंतु नो बॉल आहे. नो बॉल आहे. फलंदाज बाद होणार नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट DRS ची मागणी आता बॉलिंग करणाऱ्या टीमची. ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल कळवलाय. त्याला चॅलेंज करत असताना फिल्डिंग करणारी टीम NP स्पोर्ट परी पॅकर्स धाबे दणाणले असतील या मॅच मध्ये. ज्या प्रकारे धावा येत आहेत PCR रूम मधून काही क्षणात निर्णय पोहोचवला जाईल आपल्यापर्यंत. या बॉलवर नो बॉल प्लस सिंगल एकूण 56 धावा. अर्थातच 9 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. वेगवेगळ्या अँगलने हा बॉल दाखवला जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल. त्यामुळे DRS गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट. येणारा बॉल असणार आहे फ्री हिट आणि डोळे उघडायला भाग पाडलंय ॲस्लेच्या या बॅटिंगने समोरच्या टीमला. लक्ष होतं सुरुवातीला लवकर विकेट आल्या. फ्री हिटचा कॉल पंच घोषित करत असताना रायनेलवर दबाव असणार आहे कारण पहिल्या 3 बॉलमध्ये एकूण 14 धावा. जो या टीमचा एक यशस्वी आणि महत्वाचा गोलंदाज आहे त्याच्यावरच अटॅक केलाय. फ्री हिट बॉल समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे षटकार. कमालीची बॅटिंग. ब्युटिफुल बॅटिंग. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कोणीही हलणार नाही असा हा फटका होता आणि बॉल प्रेक्षकांच्या हवाली केला. यावेळी स्वप्नील सुद्धा आता हात खोलतायत बघा. स्लॉट मध्ये मागचा पाय वाकवला आणि बॉल मैदानाच्या बाहेर झोपवला. ऑन साइडला उडवलाय. उंची आहे, लांबी, दूरी पाहिजे तितकी पुरी आणि पंचांचा इशारा. 6 धावांची मंजुरी. या षटकातला हा 4था षटकार आहे आणि रायनेलच्या या षटकात आल्या 26 धावा. फक्त 5 बॉल मध्ये मारायचं तर मग टॉपच्याला मारायचं हेच सांगत असताना दोन्ही फलंदाज. 6 रनची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 7 बॉल 6 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 26 धावा आतापर्यंत या षटकात ऑलरेडी आल्या आहेत. हो चांगला बॉल. पुनरागमन या बॉलवर खोदून काढलाय. 1 रन मिळेल परंतु या ठिकाणून आता गणित सोपं झालंय ना टीम KP11 टीमसाठी. महागडा षटक समाप्त होते. रायनेलचं 27 धावा या आधीच्या षटकात आल्या ज्यामध्ये 4 षटकार 1 नो बॉल सुद्धा होता. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. रन करायचे आहेत 5. KP11 69 धावा 5 गडी बाद. 27 धावांचं षटक. याआधी 6 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत आणि ताकद असते. आज या मॅच मध्ये ॲस्लेची बॅटिंग ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. हा हेलिकॉप्टर मी म्हणेल आतापर्यंत एक सर्वोत्तम फटका. त्यानंतर स्वप्नीलने केलेले हे प्रहार. मागचा पाय वाकवत बॉल सरळ पाठवला होता. त्यानंतरचा पुलचा फटका. बॉलच्या लाईन मध्ये खूप चांगल्या प्रकारे आले स्वप्नील दोन्ही वेळा. त्यामुळे ते 2 षटकार लागोपाठ त्यांनी लगावले आणि मॅचचं गणित पूर्णपणे बदललं. आता मॅचकडे जाऊयात. 5 रनची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक. अखेरचं षटक मॅकमिलनच्या हातात. मॅकमिलन गोविंद गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सहा बॉलचा खेळ शिल्लक. 5 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अखेरचे 6 बॉल या डावामधले. यापैकी हा सामना जिंकणारा संघ क्वालिफिकेशनच्या दिशेने. मारुती सुझुकी कोण होईल मानकरी. सावली क्रिएशन्सचं अप्रतिम काम. रिव्हर्सचा प्रयत्न होता पहिल्या बॉलवर मॅकमिलन समोर. हे धाडस होतं फलंदाज स्वप्नीलचं. पहिला बॉल डॉट आलाय. अर्थातच 5 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये हेच सांगत असताना मॅकमिलन
समोर मारलाय, उंची आहे, बॉलला लांबी नाही, फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मॅकमिलन आला आणि भाव खाऊन गेला. विकेट प्राप्त करतायत. मॅच पुन्हा टर्न होते. PSPL विकेट. फलंदाज स्वप्नील बाद. धन्यवाद. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, याआधी रिवर्सचा प्रयत्न होता, आता पुलचा प्रयत्न. दोन्ही वेळी प्रयत्न फसले आणि कदाचित मॅचही फसली, कदाचित मॅचही जिवंत ठेवली आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 5 ची गरज आहे. अडचण ही आहे की ॲश्ले नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. 13 धावा काढून बाद होत आहेत स्वप्नील. बॅटिंग चांगली केली, 2 षटकार त्यांनी ठोकले होते, परंतु आता एक मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले. कदाचित मोठा फटका लगावूनच हा सामना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 4 बॉल, रन करायचे आहेत 5 मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अक्षय न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय उजव्या हाताचे फलंदाज. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असतील डावखुऱ्या हाताचे एक छोट्या हाईटचे फलंदाज, परंतु आज काम मोठं करायचं आहे. कदाचित स्ट्राईक रोटेशनने काम होऊन जाईल. ॲश्लेला फक्त स्ट्रायकिंग एंडला आणायचं आहे, परंतु मॅकमिलन हा सामना सहजासहजी सोडणार नाही आहे. मोठ्या मॅचेसचा एक्सपिरियन्स मॅकमिलनकडे आहे. तो शेवटपर्यंत या मॅचला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. तो शेवटपर्यंत जिद्दीने लढेल आणि ती लढाई दिसते. फुलटॉस होता, बॉल पायावर लागतोय. अपील या बॉलवर एका धावेची मागणी केली आहे, नकार आलाय. LBW साठी DRS ची मागणी. आता फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून LBW साठी DRS ची मागणी केली आहे. अपील आउट केली मॅकमिलनने, संघ सहकाऱ्यांनी, परंतु पंचांनी नाकारलं आणि त्यानंतर एका धावेसाठी प्रयत्न केला. जर कधी फलंदाज या ठिकाणी बाद झाला तर ती धाव मिळणार नाही, परंतु जर फलंदाज बाद झाला नाही तर ती एक धाव मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात, कारण तो अटेम्प्ट केला होता. क्रिकेटमध्ये भरपूर नियम असे आहेत जे कित्येकदा आपल्याला समजत नाहीत. जर फलंदाजांनी या ठिकाणी बाद दिला असता आणि त्यानंतर DRS घेतला असता, तो बॉल तिथे डेड होतो. हेही महत्वाचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या, परंतु मॅच रंजकदार होते. PSPLचा हा थरार तुम्ही अनुभवता आहात. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग पर्व पहिले. डिसिजन पेंडिंग. काही क्षणात TV अंपायर सुद्धा आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, हे तितकंच महत्वाचं. नजर असेल प्रत्येकाची या निर्णयावर, कारण भरपूर काही गोष्टी अवलंबून आहेत या निर्णयावर. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. लोअर फुलटॉस हा बॉल. OUT LBW स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील फलंदाज आणि मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार केलाय. KP11 या टीम समोर NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 ची गरज. लगातार फलंदाज बाद झालेत. मागच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करत असताना मॅकमिलन. स्वप्नीलने चूक केली मोठा फटका खेळून सामना संपवण्याची आणि त्यानंतरच्या बॉलवर आल्या पहिल्याच बॉलवर डावखुरे फलंदाज परततायत. तीन बॉलचा खेळ शिल्लक, 5 ची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एक वेळ वापसी करत असताना NP स्पोर्ट परी पॅकर्स कृपया वेळ वाचवायचा आहे. पंच सातत्याने त्या सूचना करत राहा, कारण आज दुपारनंतर काही महत्त्वाचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या ग्रुपचे काही मॅचेस बाकी आहेत. ॲश्ले टेन्शन मध्ये दिसतोय, त्याच्यावर दबाव झळकतोय, कारण तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून काहीच करू शकत नाही. ही परिस्थिती त्याच्या आवाक्या बाहेर आहे. बाद दिला गेले फलंदाज, त्यामुळे धाव नसणार आहे. तीन बॉल 5 ची गरज. 3 बॉल 5. न्यू बॅटर बॅटिंग साठी विनायक आलेत. उजव्या हाताचे फलंदाज विनायक हा सामना एकाकी झुंज देऊन टीमला जिंकवून देतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही चॅम्पियन संघाची हीच ओळख असते, काल कुठे चुकलं त्यातून आज काय शिकायचं आणि येणाऱ्या काळात कसं जिंकायचं, ह्या गोष्टी जिथे साकारल्या जातात ना, ते संघ याच प्रकारे संघर्ष करतात.
तो संघर्ष अजूनही सुरू आहे NP स्पोर्ट या टीमचा. पुलर लेनचा बॉल बॅटची कडा, रनआउटचा चान्स आहे. हो मिसफील्ड अभयकडून एक धाव पूर्ण केली आहे. आता ॲश्लेने नकार दिलाय. आता तो काही दुसऱ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. जबाबदारी खांद्यावर ॲश्लेने घेतली आहे. एक रन या बॉलवर आली आहे. मिसफील्ड झाली, त्याचा फायदा ॲश्ले. स्ट्रायकिंग एंडला 2 बॉल 4 ची गरज. 2 बॉल 4. PSPL या स्पर्धेचा थरार. अप्रतिम मॅच. ऍक्शन रिप्ले या बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॅटच्या बाहेरची कडा लागली. फ्लाय स्लीपला फिल्डर मिसफील्ड झाली आणि एका धावेचं रूपांतर या मिसफील्ड मध्ये. थोडासा खेळपट्टीवर थांबलाय. निराश अवस्थेमध्ये ॲश्ले दिसतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये 4 ची गरज आहे. यश हे कधी शेवटचं नसतं आणि अपयश हे कधी संपणार नसतं. महत्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास. तो आत्मविश्वास ॲश्लेकडे आहे. 5 षटकार ऑलरेडी त्याने ठोकलेत. 10 बॉलमध्ये 33 धावांवर बॅटिंग करतायत. संकटात सध्या तरी तो पांडुरंग बनून उभा आहे टीम KP11 संघासाठी. देवाप्रमाणे उभा आहे. 4 ची गरज. 2 बॉलचा खेळ शिल्लक. मॅकमिलन ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मध्ये बॉल फास्ट अँड फ्युरियस. ॲश्लेने हा सामना संपवला स्टाईल मध्ये. बॉल गेला सीमा पार. रन मिळतात 4 आणि ॲश्लेने लगावलाय विजयी चौकार. मॅकमिलनची अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसेंट गोलंदाजी, परंतु सामना जिंकलाय ॲश्लेच्या या फलंदाजीमुळे. टीम KP11 संघाचा विजय, परंतु कायम स्मरणात राहील अशी गोलंदाजी मॅकमिलनने केली. पलटवार केला NP स्पोर्ट परिपॅकर्सच्या टीमनेही. सामना जिंकलाय 1 बॉल राखून. 74 धावांचा यशस्वी पाठला KP11 संघाचा आणि सलग 2 मॅच मध्ये 2 विजय KP11 या टीमने नोंदवलेत आणि क्वालिफिकेशनच्या दिशेने आपली वाटचाल केली आहे. पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल. आउटफील्ड फास्ट. बॉल सीमा पार. रन 4 आणि कदाचित स्मिथ हास्य चेहऱ्यावर ॲश्लेच्या. हे बघा, हे इमोशन टिपण्याचं काम tenniscricket.in करते आहे. ते सेलिब्रेशन टिपण्याचं काम tenniscricket.in करते आहे. बॅटचं घेतलेलं हे चुंबन, कारण याच बॅटने साथ दिली, याच बॅटने हा सामना जिंकवला आणि KP11 संघाचा विजय सुकर झाला. NP स्पोर्ट परिपॅकर्स या टीमला अजून चान्स आहेत या स्पर्धेमध्ये. सामना संपलाय. 3 विकेट्सने KP11 संघाने 1 बॉल राखून हा सामना जिंकला आणि या सामन्यामध्ये विजेते बनत आहेत. सलग 2 मॅच मध्ये 2 विजय त्यांनी नोंदवले आहेत. PSPLच्या या पहिल्या पर्वात पहिल्या 2-3 सामन्यांपैकी 2 सामने आपल्या नावावर केले आहेत आणि वर्चस्व राखलंय KP11 या टीमने. पहिल्याही मॅच मध्ये चुरशीच्या सामन्यात शेवटच्या बॉलवर विजय आणि याही मॅच मध्ये अगदी 5व्या बॉलवर शेवटच्या षटकात विजय नोंदवलेला आहे. सामना संपलाय. जाऊयात अगदी काही क्षणात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तयार असतील आमचे सहकारी समालोचक. मीरा भाईंदरचा एक गोड आवाज, मनीजी पाटील सर. त्याआधी हा स्कोर कार्ड बघा. 0-14 धावा विनीतच्या बॅटमधून 4 रन आले. श्वानच्या बॅटमधून त्यानंतर 2 धावा. 37 धावांची इनिंग ॲश्लेची, जी या मॅचची मॅच विनिंग नॉक. स्वप्नीलच्या 13 धावा आणि 1 धाव काढून नाबाद राहिले विनायक. तर याचबरोबर हा सामना जिंकलाय. O2 प्रेझेंटेशन बॉक्स. मनीजी पाटील सर जुळतायत. धन्यवाद RJ ओम. आणि सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळतोय ही माहिती आपण घेऊयात. RJ एस्टल. सामनावीरचा पुरस्कार जातोय एस्टल गौऱ्या. चला या ॲश्ले. सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमचे बिट्टू बॉस आहेत, जे आमचे अधिकृत चांगल्या पद्धतीनं मॅस्कॉट सकाळपासून मनोरंजनाचं काम करतायत. एनकरेजमेंट त्यांच्या वतीनं खेळाडूंना मिळते, प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होते आणि आमचे ऑफिशियल मॅस्कॉट बिट्टू बॉश यांच्या शुभ हस्ते आपण ॲश्ली म्हणजे ॲस्टन गौऱ्या यांना आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. चला ॲस्टन लगेच यायचंय, कारण पुढचा सामना आपण त्वरित स्टार्ट करतोय. संघर्ष प्रतिष्ठान आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे आणि 2 फलंदाज सॅरेट ठेवायचे. BSUG डेंजर 11. काय सामना रंगलाय. म्हणजेच ती खात्री पहिल्या सामन्यापासूनच आपण प्रेक्षकांना दिलेली आहे की प्रताप सरनाईक प्रीमियर लीगच्या प्रत्येक लढतीला तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत अनुभवणार आहात आणि तोच अनुभव KP11च्या ॲस्टन गौऱ्या यांनी दिलेला आहे. ॲस्टन, कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रेट नॉक बाय यू, ग्रेट बॅटिंग, फॅन्टॅस्टिक गेम प्ले. तर बिट्टू बॉस जे आमचे ऑफिशियल मॅस्कॉट आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. मिस्टर
ॲस्टन गौऱ्याला. एक तास लढलाय आणि KP 11ला पुढच्या फेरीत घेऊन गेला. ॲस्टन, अनुभव काय सांगशील या इनिंगचा? तर खरं तर असं झालेलं आहे की मला उभं राहायचं होतं आणि स्ट्राईक घ्यायची होती पहिली गोष्ट तर, आणि तसं नाही होत म्हणून मी जो डबल रन होता तो काढला नाही आणि माझ्या स्वतःवर भरोसा होता की मी मारणार, कारण एवढे चांगले बॅटिंग कनेक्ट होत होते त्याच्यासाठी मी स्ट्राईक घेतली. रायनरला खेळणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. रायनर यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. या रायनरच्या 5व्या षटकासाठी माइंडसेट काय होता? तर असं माइंडसेट होतं की हव्याचं सत्र आहे आणि फक्त मला कनेक्ट करायचं आहे. रायनल एकदम चांगला बॉलर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जर मी मारले आणि मला सपोर्ट भेटला स्वप्नीलचा, तर त्याच्याने मी असं झालं की भाई आपू झालो मॅच आपली म्हणले. टीमबद्दल काय सांगशील? कारण जवळपास निम्मा संघ हा उत्तमचाच आहे असं म्हणू शकतो KP 11चा. होय, तर चांगलाच होता, पण बॉलिंगमध्ये आणि थोडी फिल्डिंगमध्ये आम्हाला थोडं चेंजेस करायचे लागतील. काय सांगाल? पहिला संघ जो क्वालिफाय झालेला आहे पुढच्या फेरीसाठी म्हणजे सुपर 8साठी, आणि त्यासाठी तुमचं महत्त्वाचं योगदान राहिलंय. तर अशासाठी मी हे करेन की चांगलं आमचं स्टार्टअप झालं ना सर्कलच्या ओव्हरमध्ये 2, तर आम्हाला चांगला स्कोर आम्ही बनवू शकतो आणि डिफेन्स पण करू शकतो. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या फेरीसाठी. ॲस्टन, ज्यांनी जबरदस्त इनिंग पेश केलेली आहे, सामनावीरचा पुरस्कार त्यांना मिळाला. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण how.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय प्रताप सरनाईक प्रीमियर लीग. जाऊया समालोचन कक्षातून, आवाज ऐकूया सलीम सरांचा. सोबत असतील बाळा सर आणि RJ ओम. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील. तर ग्रेट मॅच. तिन्ही आणि तुम्ही पाहिलं जे 3 सामने खूप सुंदर झाले या ठिकाणी. पहिला सामना NP स्पोर्ट्स वर्सेस BSUG डेंजर याच्यामध्ये या ठिकाणी जिंकला होता. तो मैदानावरती तो NP स्पोर्ट्स या ठिकाणी NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स.